कोणत्या क्रिएटर सोबत काय पंगा झालाय आजपर्यंत, का बरं, काही रिझन असेल ना काही ना काही. तुम्हाला असं काही माहित पडलंय का? हो, थोडीशी न्यूज आलेली आहे. माझ्या शर्ट फाटत मी तिथं भोत मारीन. ही जेव्हा पण असं करत मी खाली बघ, अरे ऊपर देखो ना. खाली काय पाहतो, खाली काय पॉडकास्ट बनला तर फायनली तिथं कसे वॉर्निंग तर नाही लिहिणं पडणार ना की ओनली फॉर 18+. नाही नाही असं काही नाही ना. ठीक आहे. तुला कोणी विचार पण नाही करणार की 18+ व्हिडिओ असणार म्हणून. तुझी हाईट माझ्या हिशोबाने इमोशनली अवेलेबल असायला हवं आणि नॅचरली त्याच्यामध्ये इमोशनली अवेलेबल म्हणजे हाऊसफुल 5 बघायला यातून रडला पाहिजे, म्हणजे कॉमेडी मूवी बघायला सो फनी नाही आहे. काय को छेड़ता रे बाबा पराई औरत का तू. हॅलो गाईज, तर आज आम्ही आलो पॉडकास्ट विथ शशांक भाऊ. म्हणजे ते इंट्रोडक्शन ते काही होत नव्हतं फायनल, म्हणून आम्ही आलो. ऑल ओके, कंटिन्यू चालू करून घेऊ. चांगलं वाटून राहिलं. तर आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. काय कार्यक्रमाचं नाव अजूनही ठरलेलं नाहीये. तुम्ही लास्ट मध्ये सांगून द्या. सर्वांचं आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आणि आजच्या कार्यक्रमाचं नाव अजून ठरलेलं नाहीये. जसं काय आहे काय नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा की आम्ही काय नाव ठेवायला पाहिजे. आणि आजचे आमचे स्पेशल गेस्ट आहे या पॉडकास्टचे अभिनव थोल आणि साक्षी. शरण नाव. साक्षी करतो ना व्हिडिओ, म्हणून ते वेगळी साक्षी आहे. हे शरण आपलं तिचं नाव तुम्ही त्याच्यासमोर नको घ्या, मला घरी येऊन मारण यारते. ही जी हातावर आता जखम झालेली आहे ती यायच्या आधी ते वेल्डिंग मुळे झाली आहे की शरण मुळे झाली आहे क्या बघा. ते वेल्डिंगचा चष्मा घालून आला ना. नाही पण हिने मारलं मला. काऊन हा, माझी कामं तशी आहे. मी स्वतःच पडलो हिल्स वर, लागलं मला. तुझी काही गलती नाही. झालं काय होतं काही झालं म्हणजे आता मी तिला म्हणत आहो की भाऊ शशांक भाऊ आलाय, तू लवकर कर लवकर कर लवकर कर. 2 मिनिट्स सांगितलं, मग केस करत होते. मग 10 मिनिटं झाले. म्हटलं लवकर कर, तर म्हणलं 5 मिनिट्स. मग ती काहीतरी आहे. निघाली, लॉक लावत होती आणि पुन्हा तेव्हा केस करतो. तिला एकदम मी इतकं म्हणत होतं की तू कर, तर मीच रेडी नाही ठेवतो, तर मग तिने मला चपकन मारलं. याच्यासाठी नख वाढवतात असं वाटतं का? मला नाही वाटत की हे नख हे सेल्फ डिफेन्स साठी बनवल्या जातात. हे फक्त बॉयफ्रेंड किंवा हस्बंडलाच मारण्यासाठी तयार करतात. कारण की बाकीच्यांना तर काही करू नाही शकत वेगळं. ते भांडे घासताना तुटतील. आहे का तुला? नाही, मी नख ठेवतच नाही. लग्न झालं असं शिकणं काही ते. अच्छा, लग्न झालं. नाही, मी लग्नाच्या आधी पण नव्हतीच लावत ते. पण आता काय लग्न करणं पडणार आता. तर आता क्वेश्चन्स लिहून आणलेले आहेत. आमच्या मॅनेजर मॅडमने क्वेश्चन लिहून दिलेले आहेत. तर तू हे पूर्ण टाइम गॉगल घालून असणार आहे का? ते त्याचं एक काय म्हणतात टूल आहे तो. आणि याचं एक सिक्रेट सांगतो, आंघोळ नाही करत ना तेव्हा गॉगल घालून त्याला सांगते मी आता मी आंघोळ करून आलो यार. शहराने यार परफ्यूम द्या रे. तेच म्हणत आल्यापासून वास कशाची मला पण येत होती. काही नाही. तर आजचा पॉडकास्ट असा आहे विषय की याच्या आधी पॉडकास्ट शूट झाला होता, पण आमच्या टीम मुळे आहेत 1-2 जण आमच्या टीम मधले की त्याच्यामुळे डबल पॉडकास्ट शूट करावं लागत आहे. पण त्याच्यासाठी पण डबल अभिनव भाऊ आले, शेरेन मॅडम आल्या, तर त्याच्यासाठी धन्यवाद. थँक्स टू यू यार. मधले एवढे मोठे क्रिएटर, माझा मित्र भाई. लाईक मी जेव्हा माझे वेळेला समथिंग 50K दादा तुला सांगितलं होतं ना, 50K समथिंग फॉलो होते, तेव्हा शशांक भाऊ व्हिडिओ बनवत होता. तेव्हा शशांकचे आय गेस 11,000 फॉलोअर होते शशांकचे. आय नो परीक्षित भाऊ सोबत तो व्हिडिओ बनवत होता. त्यानंतर ती जी जर्नी आहे मी खूप क्लोजली बघितली आहे. आणि आता पण जेव्हा आम्ही व्हिडिओज वगैरे बनवतो, जेव्हा पण डिमोटिवेशन जेव्हा येते, तेव्हा मी अक्षयभाऊसोबत जेव्हा बोलतो, अक्षयभाऊ जेव्हा मला सांगते शशांक भाऊबद्दल, आणि जेव्हा मी शशांक भाऊचे व्हिडिओ बघतो तर रिअली खूप मोटिवेशन भेटतो. आणखी खूप प्राऊड पण होतं भाऊ की आपला महाराष्ट्रातला, आपला एकदम नेबरहुड अमरावतीतला, विदर्भातला कोणी ह्या लेवलवर तर खूप चांगलं वाटतंय. तर अभिनंदन. धन्यवाद. तेव्हा मी म्हटलंही होतं लोकेशला, म्हटलं आपण एखादा कोलॅब करू म्हटलं अभिनव सोबत. पण तेव्हा मी कॉन्टॅक्ट नाही केला, कारण की काय नाही केला हे माहित नाही एकदम. म्हणजे जेव्हा पण शशांक भाऊ नागपूर येते, मी ना म्हणजे बिझी राहतो, पण मी जेव्हा येतो शशांक भाऊ बिझी राहते, होत राहते असं. पण आज थँक्स टू वहिनीमुळे शरणमुळे आम्ही भेटलो असं मला वाटत आहे. आपलं काही क्रेडिट नाही तुझं लग्न झालं. माझी हरकत अशी आहे, मला नाही वाटत माझं लग्न होणार आहे. म्हणजे तू जेनझीत येतो की काय, कोणत्या ह्याच्यात येतो तू? मी मिलेनियलच आहो, बट मला आहे आता, पण मी पंक्च्युअल नाही आहे. जसं म्हणजे तुला बघून जे तुझे रील बघितल्यानंतर तर शशांक भाऊचे रील बघितल्यावर असं वाटतं की अगर 0 to 100 पर्यंत जर आपल्याला रेंज करायचं आहे, रेट करायचं आहे, आम्ही मायनसमध्ये आहोत.
ऍक्च्युअल मध्ये हे खूप मला पब्लिक मध्ये कमेंट्स येतात की इतकं कसं काय हे करतो ते करतो म्हणून असं तसं. पण मी प्रयत्न करतो की ग्रीन फ्लॅग काय असते, रेड फ्लॅग काय असते मला मॅटर नाही करत ते. बरोबर. तुझ्यासाठी ग्रीन फ्लॅग काय आहेत, एखाद्या मुलीमध्ये ग्रीन फ्लॅग काय आहेत? ग्रीन फ्लॅग काय आहेत मुली ते आमच्यापेक्षा जास्त आतुर ऍक्च्युअली मी तुला हा क्वेश्चन विचारणारच होते की तुझं काय म्हणणं आहे ग्रीन फ्लॅग आणि रेड फ्लॅग बद्दल, पण तू स्वतःच आता अनाऊन्स करून टाकलं की रेड फ्लॅग आहे. रेड फ्लॅगची काय अशा गोष्टी आहेत की त्या याच्यात आहे? हो, मी रेड फ्लॅग आहो इन सर्टन वेज. कसं आहे माझ्या अकॉर्डिंगली ग्रीन फ्लॅग म्हणजे आपण डे वाईज बघितलं, सकाळी जर आपण उठत आहोत मॅडमच्या पहिले जर गुड मॉर्निंग येत आहे तर आय थिंक शी इज अ ग्रीन फ्लॅग, जे नाही येत मला. ठीक आहे, त्यानंतर आफ्टरनूनमध्ये हॅड लंच वगैरे वगैरे जेवलास का ते पण नाही येत, हे मीच विचारतो. तुला सांगायचं नाही पण हे पोरींचं मला हे समजत नाही. मी पण लग्न करणार नाही आणि ज्या पोरी लाईन मारण त्या बी ब्लॉक कर. हो नाही त्याला ब्लॉक कर. हा ठीक आहे, आपण होतो ग्रीन फ्लॅगवर रेड फ्लॅगवर. आय थिंक अंडरस्टँडिंग पाहिजे मुलगी. ठीक आहे, अंडरस्टँडिंग मुलगी मला वाटतं की परफेक्ट एक ग्रीन फ्लॅग होऊ शकतो. आपण जर दिवसभर जॉबमध्ये आहो आणि कधी कधी असं होऊन जाते की फटीग होऊन जाते, एकदम स्ट्रेस होऊन जाते माणूस, त्यानंतर मुलगी जर एक्सपेक्ट करत आहे की भाई प्लीज मेरे से बात कर, ठीक आहे, आपण पण थोडं एफर्ट लावतो. जर ठीक आहे कधी आपण 5 मिनिटं गोष्ट केली तर असं नाही झालं पाहिजे की यार भाई एखादी घंटाच बोललं पाहिजे 5 मिनिटासाठी. मग तू 5 मिनिटच कोण बोलला मग झगडायला? सगळे दिवस सारखे नाही राहत. कधी आपण 5 मिनिटही बोललं पाहिजे, कधी 5-6 घंटे पण बोलले पाहिजे. आणि बस तेवढा 5-6 घंटे बोलाल तुझ्याकडे टॉपिक असतो. हा, मी इथं 8-8 घंटे बोललो एकदा. तर माझ्या तेच म्हणणं आहे की अंडरस्टँडिंग राहिली पाहिजे. आजकाल मेन कॉमन गोष्टी मुलींची हेच आहे की भाई तू आम्हाला टाइम ना देऊन राहिला. आणि त्याच्यामध्ये पण कसं असते की भाई अभी तुम कुछ कर नहीं रहे हो, कुछ तो भी करो. अरे तुम छोडोगे तो कुछ करेंगे ना. सोडल्यावर मग दुसऱ्या मुली जवळ दिसतं ना म्हणून अति पण नाही सोडत. बस तेच माझं आहे की एक अंडरस्टँडिंग मुलगी राहिली पाहिजे की तो जर जेवढा पण टाइम दिला तेवढं घेऊन घ्या. पण जर तुम्हाला वाटत आहे, आणि मुली लोक काय करतात मी सांगतो एक गोष्ट, त्यांना जर काही पाहिजे आपल्या कोणाचं काही पाहिजे तर ते सांगत नाही. तर समजा मी ही कुठेतरी जायचं हिला आणि हिला लवकर जायचं असेल त्या जागी 7 वाजताचा टाइम असेल, तिला 7:30 वाजता जायचं आहे, त्यांना जर आपण 6:35 म्हणजे थोडं लेट झालं तर ते कधी नाही सांगणं. एकदम इव्हेंट खतम होऊ देईन, पूर्ण होऊ देईन, मग ते आपल्यासोबत झगडा करा. अरे बाई तू ना पहिलेच सांगितलं असतं की 6:20 जायचं होतं तर मी तर 6:15 आलो असतं ना. मी कालच रील टाकला एक परवाच, आणि एका दिवसात तो काहीतरी 2 मिलियन केलाय. तर हेच होतं त्याच्यात. परीक्षेत येऊन विचारतो की काय खोटा कशाला बोलतो, बहिणीने म्हटलं म्हणते की तुला ट्रिपला नको जाऊ. तर मग ते कसं असते पोरींचं असं असते, पोरींच्या हो म्हणजे नाही असते आणि नाही म्हणजे हो असते, आणि कधी कधी हो म्हणजे हो असते, नाही म्हणजे नाही असते. आणि ऍक्च्युअल मध्ये जेव्हा जे ते बोलतात ना तेव्हा त्यांचं ते म्हणणं नसते, ते जे म्हणणं नसते ना ते त्यांचं म्हणणं असते. बरोबर बरोबर कोणत्या वाला बरोबर? खरं वाला बरोबर? बरोबर सांगतो नंतर. बरोबर. आता तर मी खूप सारे मुली रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅग बघून घेतलं, बरं इतके बघून घेतलं की मी स्वतः रेड फ्लॅग. साक्षी रेड फ्लॅग होती का मागे लागलाय साक्षीच्या? मला पूर्ण दिसलं कंटिन्यू की साक्षीने काय बिघडवलंय तुझ्या आयुष्यात? काही नाही, एक होती माझी एक साक्षी नाव ना. हा एकीच थी ना, साक्षी नावाची एक होती, बाकी साक्षी नाही, तिचं नाव साक्षी नव्हतं, तिचं समथिंग XXXYZ काहीतरी नाव होतं. बट मी म्हटलं की एक बार इसने जिंदगी अपने टॉन्ट्स मारे तो आपण भी इनडायरेक्टली मारते, नाव घेऊन मारा ते लोक घरी आले असते. नाव चेंज केलं. मग मी असंच बघत होतो की एखादी ऐसा नाम रखते की जिनको अगर अपन नाम लेंगे तो शेअर भी होना चाहिए. साक्षी नाम इज व्हेरी यु नो कॉमन. जसं एका वर्गामध्ये 10-15 शुभम असते, 50-60. अरे सॉरी यार शुभम. मग तिला पुण्यामध्ये जॉब लागली होती का? मग तिला पुण्यामध्ये जॉब नाही लागली, तिला दुबईमध्ये येते. हे नाही सॉरी, हे नको सांगतो, हे नको टाकतो. दुबई बोलते फक. तिच्यासाठी किती दुःख होते त्याला अजूनही. माझ्या असं म्हणणं आहे डोळेच कामी आहे, आपल्याला आज बोलायची गरजच नाही. भाऊच सगळं बोलताय. मी म्हटलं तर येऊन मी ट्रिक क्वेश्चन विचारून 2-4 मग भाऊ काहीतरी बोलतील. भाऊ पहिलेच बाहेर आले आहे. भाऊ चांगलेला पण पोरींच्या टॉपिक नाही घडला. सेफ कडे असते. 2-3 नावं सुटले असेल. अबे मेरे को माझा पॉडकास्ट कोणी घेतला ना माहितीये का? ते काय नाव आहे रे? सदाशिवराव अमरापूरकरची. सदाशिवराव अमरापूरकर माहितीये का? सदाशिव अमरापूरकर कोणते एक इश्क मध्ये सावळे ऍक्टर आहे बघ, खूप साऱ्या पिक्चर मध्ये विलनचं काम केलंय. बाबा होते याचे, अजय देवगणचे बाबा दाखवतात, एकदम सावळे. बरोबर. तर त्यांच्या मुलींनी माझा पॉडकास्ट घेतला आणि माझा बायकोचा आणि मम्मीचा तिघांचे भांडणं लावायचा प्रयत्न केला पॉडकास्ट मध्ये. पण की स्ट्रॉंग हे करून गेलो होतो आम्ही प्रिपरेशन
की तिथेही ते भांडण नाही लावू पण शकले. त्यांची जर ते होती स्ट्रॅटेजी की भाई भांडणं लावून तर व्ह्यूज येईल. नाही पण व्ह्यूज आले त्यांना, ते तसेच येणारच होते. कशाला भांडणं लावता? पण त्यांनी ते काय म्हणे की तुमचं असं आहे का तसं आहे का पहिले विचार. म्हटलं इतकं का विचारताय? नाही म्हणे ते भांडणं लावू ना म्हणे पॉडकास्ट मध्ये, मग तुमचे हे म्हटलं कितीही प्रयत्न करा सब शिका केला आहे जसं तू आला असतील शांत राहा म्हणून. आणि ती खरंच शांत आहे. शांत राहा, शांत रे ना बोला भाई म्हणा तुम्ही. याच्या आधी पण पॉडकास्ट त्याला गाडीवर तेच शिकून आणलं होतं, शांत राहाशील. आणि मी पूर्ण पॉडकास्ट भाई, औरत की आवाज क्यों दबा रहा है तू? औरत की आवाज नाही दबा रहा, मैं खुद को सेव करो की तू शांत राहशील म्हणजे मला नको उरडशील. आपण पॉडकास्ट द्यायला जातो, माझे पॉडकास्ट नको घेऊन गेली तिथे. वो मेरा मतलब है. तुम यू कैन स्पीक यार, मैं तुम्हारे राइट्स के लिए छीन सकता हूँ. घरी गेल्यावर मग बेंडून मारेल ना. ए विचार तू बोल यार, शांत नको राहू यार. नाही तो तुला मारायचं म्हणणं आहे का? नाही आमचा विश्वास नाही, तो मार खाऊ शकतो. मी मारतो खरं तुला. अरे भाऊ 10 आपल्याला कोणी मारत आणि आपण 1 मारत त्याला मारणं नाही म्हणत. नाही आपण 9 खाऊ ना आपण डिफेन्स जरी केला ना तरी म्हणते ते मारण्यामध्ये होते. मी समजू शकतो काय, पण काय सवय करावं लागते. तू लग्न करायचं आहे तर त्याची प्रॅक्टिस तर लागते. बरोबर. प्रिपरेशन खूप सारे असं लग्नाला, त्याच्यातली एक प्रिपरेशन आहे की सहनशक्ती जी नाही आहे आपल्यात. माझ्या हिशोबाने इमोशनली अवेलेबल असायला हवं आणि नॅचरली त्याच्यामध्ये इमोशनली अवेलेबल म्हणजे हाऊसफुल 5 बघायला यातून रडला पाहिजे, म्हणजे कॉमेडी मूवी बघायला सो फनी नाही आहे असं. काय को छेडता रे बाबा पराई औरत का तू? इमोशनली अवेलेबल आणि केअरिंग असावं बस. कारण की मुलं माझ्या हिशोबाने एक्सप्रेस नाही करत, या जर आपण कुठे काय म्हणतो यार आपण, म्हणजे जर सिच्युएशन नाही बरोबर आहे तर येऊन सांभाळणार नाही की हां ठीक आहे होऊन जाणार, या कशाला रळत आहे, या येऊन बसणार सोबत नाही. जस्ट ब्लेम करणारा व्यक्ती आणि सगळं काही तू बघ, म्हणजे हात वरती करणारा व्यक्ती पण वाटते ना बाई की तू मारून देशील उलट्या हाताची. बोलू दे. तिने म्हटलं की येऊन बसणारा पाहिजे. अरे बसू तर दे बाई, सॉरी बसू तर दे बाई. नाही जर तुला पर्सनली इथे ओपन करायचं ना, मी खूप काही ओपन करू शकते. तू शांत राहशील तर जास्त बेटर. अरे मी ऍक्ट करत आहो ना यार. नाही करत तुला थोडी बोलतो मी. अरे अशीश आहे यार, तू बोलू दे यार शहरन यार. बोल मी वाचवतो थांब. तर माझ्या हिशोबाने ग्रीन फ्लॅग मुलगा तोच आहे जो इमोशनली अवेलेबल असावा, केअरिंग असावा आणि सपोर्टिंग असावा. सॉरी लग्न झालंय माझं. पहिले तुम्ही रेड फ्लॅग बद्दल सांगा. जे आता त्यांनी केलं ते नाही ते नाही आहे, ते रेड फ्लॅग नाही, ते कॉमेडी करत आहे आणि तो कॉमेडी करून मला फक्त हसवायचं काम करतो. अंडरस्टँडिंग. बरं रेड फ्लॅग काय आहे तुझ्यासाठी? काय आहे माझ्यासाठी तरी पण माझं 14 वर्षापासून रिलेशनशिप होतं, नंतर मी लग्न केलं, पण मला आजपर्यंत कधी रेड फ्लॅग समजलाच नाही. काय मला फक्त ग्रीन फ्लॅगच दिसला सगळ्या ठिकाणी. यांच्या जे अपोजिट आहे ते रेड फ्लॅग. नाही असं काही नाही आहे. मी इथं कॅमेरा समोर मान्य करायला तयार आहे की माझ्यातही खूप सारे असे कोणताच व्यक्ती नाही की जो फुल ग्रीन फ्लॅग आहे. माझ्यातही खूप असे गुण आहेत जे खूप घाणेरडे आहेत, खूप वाईट आहेत. पण जेव्हा जेव्हा आमचं रिलेशन मध्ये एखाद्या गोष्टी झाल्यात तर रिअलायझेशन खूप इम्पॉर्टंट आहे की हे चुकलं भाई आपलं. सॉरी बोल, तो नाही करते ना, सॉरी बोलून ते चेंज पण झालं पाहिजे. सॉरी बोलून नाही चालत, फक्त ते चेंज पण झालं पाहिजे. जर ते चेंज नाही झालं तर पुन्हा भांडणं होतील, पुन्हा तेच. तर रेड फ्लॅग असं डेफिनेशनच नाही की कोणी ग्रीन फ्लॅग आहे म्हणून. तुम्हाला त्याला पकडून धरून त्याला ग्रीन फ्लॅग बनवावा लागतो. रेड फ्लॅग म्हणजे हेच की जो व्यक्ती आपल्यासाठी काही करायला तयारच नाही, एफर्ट्स घ्यायला तयार नाही आहे, केअर करायला तयार नाही आहे, फक्त स्वतःचाच विचार करतो, मतलबी आहे आणि तोंडावर पण काही बोलून देतो. एक्झॅक्टली तो व्यक्ती रेड फ्लॅग मध्ये जातो. आणि मेन मुलींना काय पाहिजे असते? केअर, प्रेम, रिस्पेक्ट, अट्रॅक्शन तर काही इम्पॉर्टंट नाहीच आहे. ह्या गोष्टी खूप जास्त. त्याच्या प्रश्नाचं उत्तर दे ना तू. त्याच्या प्रश्नाचं उत्तर दे. तो जसं बोलला की माझ्याशीच बोल, हे करतो, मग ते करिअर कडे पण काय लक्ष दिलं पाहिजे. ऍक्च्युली कसं होतं, जेव्हा आमचं आधी रिलेशनशिप होतं, म्हणजे आम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड जेव्हा होतो कॉलेज टाइम मध्ये, तेव्हा मी पण अशीच करायची ऍक्च्युली की बा अरे यार आता मी फोन केला तर 5 मिनिटं बोलून घे ना. तेव्हा हा थिएटर वगैरे करायचा, तर मी की याच्याकडे एवढं लक्ष नव्हतं. यार तू थिएटर करताय ठीक आहे, मान्य आहे, पण तू माझं 5 मिनिटं तर बोल. आताच फोन केला, एक थोडा वेळ तर बोल. मी अशी करायची, त्याच्यापुढे आमचे खूप भांडणं पण होत होते. पण ठीक आहे, तेव्हा ते वेगळी लेवल होती आणि आता समजून येते त्या सगळ्या गोष्टी. पण आता काय आम्ही 24 तास सोबतच राहतो. बरोबर, तेच आहे ना. पण मी कव्हर करत होतो की नाही, देत होतो की नाही 5 मिनिटं भांडणानंतर ती पण देत होतो. आणि पोरींच्या ट्रिक कशा असते माहिती आहे का? मी का देत होतो 5 मिनिट मी तुला सांगतो. पोरींच्या ट्रिक कशा असते माहिती आहे का? ते बोलतील, त्यांना जर झोप येत आहे तर त्यांना झोप येत आहे, तू झोपला पाहिजे. पण त्यांना जर झोप नाही येत आहे
तू भले तू मराल टेक भाऊ तुला बोला लागल, काऊन की जर तू नाही बोलला तिथं फक्त 5 मिनिटच बोलन ते, तू जर नाही बोलला त्याच्यानंतर 3 घंटे खराब करा. मी पास्ट मध्ये जो सांगतो, मी पास्ट मध्ये जेव्हा मला झोप येते ना, मी आंघोळ पण केली आहे की भाई नींद नाही आने को, कल आपण सोने लायक नाही रहेंगे. बघा किती स्ट्रगल आहे रिलेशनशिप टिकवण्यासाठी. तुम्ही जेव्हा रील म्हणजे बनवता तेव्हा सगळ्यात जास्त टाइम कोण घेतो आणि एका टेक मध्ये कोण पटकन रील बनवतो, म्हणजे ऍक्ट लवकर कोण करतो? दोघांपैकी कोण लवकर रील शूट देतात वन टेक मध्ये, किंवा एका व्यक्तीला खूपच असा टाइम लागत आहे ते एकच टेक घेण्यासाठी, तो 10 टेक करतो? त्या व्यक्तीचं नाव नाही घेणार, एक ग्रुप मेंबर आहे ते डिपेंड्स ऑन डायलॉग. कधी कधी तू वेळ घेते, कधी तुझी टंग इतकी ट्विस्ट करते की तुला पण एक छोटासा डायलॉगसाठी इतका वेळ लागते. कधी कधी माझ्या बरोबर तेच होते. पण आमच्या ग्रुपमध्ये अकॉर्डिंग टू अस की आम्ही दोघं जण वन टेक मध्ये आम्ही लवकर हे करतो. ग्रुपमध्ये म्हणजे तुम्ही दोघंच दिसतात नेहमी? नाही, हे खोटं आहे, पण खोटं आहे. मी एक रील बनवायला गेलो होतो बोललो त्याच्यामध्ये 10-15 टेक लगेच मी कारण की मी आईस्क्रीम खाल्लेली होती, टंग ट्विस्ट नव्हती होत आणि मला हे माहिती नव्हतं की आईस्क्रीम नाही खाल्लं. त्या दिवशी मी खूप सारे आईस्क्रीमला चाललेले होते. नाही पण हिची ऍक्टिंग भाई, ऍक्टिंग चांगली, ऍक्टिंग खूप छान आहे. कव्हर अप नाही, अरे यार आता भाई खरं म्हणजे सांगतो, ऍक्टिंग खूप छान आहे म्हणून तो टिकून आहे ना. टिकून आहे म्हणजे काय? म्हणून तो टिकून आहे ना. तू काय कुठला शाहरुख खान आहे तुम्ही मला टिकवून ठेवलं? अरे म्हणून तर आपण दोघं टिकून आहोत, म्हणजे केमिस्ट्री टिकून आहे. आता दोघं बोलला तू असं तू नावच म्हटलं होतं यार, पाय झगडला होता. नाही पण ऍक्टिंग छान करते भाई, डायलॉग डिलिव्हरी पण चांगली आहे. आवाज तर नॅचरली तुम्ही चेहऱ्यान वगैरे गायब होती का? म्हणजे व्हिडिओज वगैरे दिसले होते दुसऱ्या पोरीसोबत त्याचे? हा ऍक्च्युली माझे प्लॅन्स दुसरे होते. मला मास्टर्स करायचं होतं आणि मी त्याच्यासाठी कॅनडा जाणार होती. तर माझी एंट्रन्स एक्झाम आणि ते सगळं चालू होतं आणि मी मुंबईला शिफ्ट पण झाली होती कारण मला तिथेच मेडिकल वगैरे सगळं. काय एज्युकेशन काय तुमचं? माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि याचं काय झालं काय माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं इंजिनियर्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तुझ्या कशात झालं? माझं बिझनेस मॅनेजमेंट मध्ये. 2 शब्द BA, ते पण उलट आहे. BBA बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन. आणि तू तितकाच इंजिनियर आहे जितके सगळे इथे आहे. नाही पण मी इंजिनियर ए भाई, मी वरच्या लेवलला बेरोजगार आहे. मी एमटेक पण आहे. मी इंजिनियर आहे, मी सिव्हिल इंजिनियर आहे माझं प्रोफेशनल, आणि मी एमटेक पण झालाय एन्व्हायरमेंट इंजिनियर, आणि मी प्रोफेसरचा जॉब केला. आता तिचं चालू आहे लेक्चरर आहे. बहुत बढिया. आता माझं पण कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट. दॅट्स व्हाय यू व्हेरी वेल नो की कोणत्या पिलर मध्ये किती सिमेंट भरून आपलं करिअर बिल्ड करायचं. वाह 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 सटायर. नाईस. बरं, एक लास्ट क्वेश्चन आहे तुझ्यासाठी. तू म्हणजे शिवानी सोबत कंटेंट बनवला होता तेव्हा म्हणजे का बनवला? तेव्हा ही नव्हती का? तू बोलला नाही हिच्यासोबत बनवतो म्हणून? नाही तसं काही नाही होतं. तेव्हा असं होतं की ऍक्च्युली ते झालं का की शिवानी नागपूरमध्ये आली आणि त्यांनी डिसाईड केलं की ह्या लोक सोबत व्हिडिओ बनवणार आणि हेच मिस केलं असतं तर हे कधीच झालं नसतं. असं नको बोलूया. मी तिला पूर्ण परमिशन दिली म्हणून तो व्हिडिओ बनवला ना. मी पूर्ण स्पेस दिली आहे शहरांना, तू कर बेटा काम, असं नाही होतं ते. शिवानी सोबत माझ्या खूप आधीपासून बोलणं झालेलं होतं की भाई आपण तू कधी आली नागपूरला तर आपण व्हिडिओ वगैरे बनवू. आणि त्यावेळेस ती धूम मचत होती पुण्याला है ना, तर आम्ही बनवून घेतला तो व्हिडिओ आणि तो लकीली झाला 26 मिलियन. थँक्यू शिवानी. नाही तुझ्यामुळे मी तिला ओळखतो, मी आधी नव्हतं बघितलं तिला. ओके, तुझ्या रील मध्ये बघितलं. नाव शी इज डुइंग गुड. चांगली करते. आता प्रमोशन्स वगैरे येतात तर किती निघतात त्याचे पैसे वगैरे? निघून जाते बस की घरवाले म्हणजे ठीक आहे हॅप्पी आहेत. पण आजकाल असं आहे की मार्केट ज्याप्रमाणे एकदम डायल्यूट म्हणता येते झालं आहे, प्रदूषित झालं आहे, तर थोडासा आता स्ट्रगल होत आहे. कारण की बघा माझं असं होतं की मी स्टार्टिंगपासून कधी याला फुल फ्लेजमध्ये नाही घेतलं. कदाचित शशांक भाऊनी जॉबसाठी ट्राय केलं होतं. मी जॉब केलेला आहे पण मी लग्नाच्या मोठे नव्हतं केला, मी लग्नासाठी केला. हां, तर माझं असं होतं की जॉब पण एक करूनच घेतो ना सेफ्टीसाठी. कारण की कधी व्हिडिओज व्हायरल होईल कधी नाही होईल. ऑडियन्स छान होती आधीपासून, तर अभ्यासात पण मन लागत गेलं. आणि मी आहो थोडा स्टार्टिंगपासून स्टडीज, तर असं होतं की मी कधी फुल फ्लेजमध्ये स्टुडियस असते का? स्टुडियस, ओके सॉरी. ते कॅनडा येणार होते ना, आईल्स वगैरे
क्लिअर आहे तिच्यावाला, म्हणून ते मला करेक्ट करत असतं. स्टुडिओज होतं तर माझं असं होतं की अभ्यास करत राहिलं पाहिजे, काही ना काही नवीन नवीन स्किल्स वगैरे शिकली पाहिजे. आता मी डेटा सायन्स वगैरे पण परस्यू करत आहो. माझं कधी असं नव्हतं की मी फक्त हेच करत आहो कॉन्टेंट क्रिएशन. आलाय का ते मेकॅनिकल जे IT सेक्टर मध्ये सगळे मेकॅनिकल इंजिनियर मेकॅनिकल पडून राहिले. हा बट माझं असं आहे की आपल्याला AI वगैरे जे आहे ते आपल्याला ॲज अ स्किल आपल्याला माहीत राहिलं पाहिजे, कारण की समोर ते होणार आहे, ते हे होणार आहे काहीतरी मोठ्या मोठ्या गोष्टी त्याला सूट करते, कारण की ही इज अ टॉपर ऑफ हिज स्कूल अँड कॉलेज. तर हा आहे स्टुडिओज मीन्स एक काहीतरी चांगलं काम करत आहे. आवडते मला म्हणजे असं अभ्यास वगैरे मध्ये. मंथली पैशाचं ठरलं होतं आपलं, किती झाले बा? किती मंथली पैशांचं ठीक आहे, एक आयफोन वगैरे येऊन जातं 13. मग किती कोण किती घेतं तुमचं? आमच्यामध्ये असं आहे की जर शायरांच्या काही प्रमोशन वगैरे आला तर मी त्याच्यामध्ये हेल्प करून देतो. शायरांचा आला की हेल्प करून घेतो आम्ही. कधी आम्हाला जर कोणत्या जागेला यायला एक्सपेन्स लागला आम्ही म्युच्युअली कॉन्ट्रीब्यूट करतो. म्हणजे सरळ तुझ्या अकाउंटला तूच घेतो पूर्ण पैसे? हां, पण नंतर बनवलं ना अकाउंट? नाही तरी आम्ही असं आहे की काही कोणाला लागलं आम्ही सपोर्ट करत राहतो. मग आजपर्यंत तुम्ही कोणता म्हणजे सर्वात मोठ्या ब्रँडला प्रमोट केलाय? पोर्टरला गेलो होतो मी 2 वर्ष आधी. पॉन्ड्स वगैरेला करत राहतो. दारू पॉन्ड्स दारू रिसेंटवाला दारूचं प्रमोशन केलं होतं ना. जर काय म्हणणं आहे? नाही, आम्हाला ॲक्च्युली असं सांगितलं होतं की तुम्हाला प्रमोशन वगैरे करायचं आहे बा, पण ते इनडायरेक्ट असणार. असं काय तुम्हाला ब्रँड वगैरे शो नाही करायचं, मला फक्त एक इव्हेंट अटेंड करायचं. तर बस आम्ही इव्हेंट समजूनच प्रमोशन केलं त्याच्यावाला. एवढं काय त्याच्यात केलं तर केलं. शाहरुख खानही करतो, हे ते करतात, कारण की आम्हालाही आलं होतं. पण ते सरळ बोलले की त्याचं दाखवलं की प्रमोशन केलं पण पैसे अजूनही आले नाही. आणि मग तुम्ही जेव्हा रील वगैरे बनवता तेव्हा म्हणजे कोण जास्त असं म्हणजे एकमेकावर ओरडते का असं काही? चिडचिड कोण करते जास्त? मी करतो. नाही, माझ्या असते कधी कधी माझी एक्सपिरियन्स खूप हाय असते तिच्यापासून की भाई ये तो तुम्हारा ही जोनर का डायलॉग है भाई, एक टेक में करो इसको. तुम कधी कधी असं वाटतं की ही आपलं परफेक्ट देते, हिला असं वाटतं की हां परफेक्ट आहे, पण माझ्या दिमागात कधी असते की नाही तू इससे अच्छा और कर सकती है. तर परत एकदा जाता हे यार, हे चिडत नाही पण ठीक आहे पहिलेच बताना था ऐसा करना है, ये करना है, वो करना है. कधी कधी असं म्हणजे ते परफेक्ट दिल्यानंतर इसको ऐसा इम्प्रोवाइज कर सकते हैं, तर मग ते थोडीशी सॅड होऊन जाते. पण मी चिडतो. गोष्टीवर मी चिडत नाही, या गोष्टीवर की एक बोलायचं एक ढंग असते ते ना, ओरडून आणि हे सगळं करून त्याच्याने तो एन्व्हायरमेंट टॉक्सिक वाटतो. तर ते प्रेशराईज होतो व्यक्तीने, तिथे कॉन्फिडन्स लो. ते तू सांगितलं ना की एकदम लास्ट मध्ये रिअलाइज झाली पाहिजे गोष्ट. मी एकदम ओरडून देतो सॉरी मानत नाही यार. असं मानणार की नेक्स्ट डे सेम चुकी करतो आपण. आणि असं दादानी म्हटलं की ती सायकल रिपीट होत जाते, बस तेच. नाही ऍक्च्युअल मध्ये कसं आहे, हा काहीच नसेल करत, मला बघितलं नाही आहे तू. जेव्हा ब्रँडचे वगैरे शूट असतात ना तेव्हा पूर्ण टीम शांत असते आमच्या. त्यांना सगळ्यांना माहिती आहे किती चिडतो. म्हणजे मी मम्मीवर सुद्धा चिडतो. तेव्हा मी डायरेक्टर असतो की मला नाही राहत कोणत्या एज ग्रुप येते ते. माझं असं असतं की मला माहिती आहे की तुझं बेस्ट काय देणार आहे तू जर ते देत नाही आता मी ते तुझ्यातून काढून राहील. आणि तेव्हा मग जी चिडचिड होते, पण त्याच्यानंतर मला माहिती असतं, सगळ्यांना माहिती असतं की नाही तेवढा पुरतच आहे ते. आमच्या ग्रुपमध्ये असं कोणी नाही ना, आपण जेव्हा पण रील बनतो असं नाही की आपण एक पर्सनली डायरेक्टर ठेवतो. आपणच असतो, आपल्या दिमागात कॉन्टेंट असतं. कधी असं पण असतं आपण स्क्रिप्ट विकडी लिहितो आपण एक्सपेक्ट करतो की हा असं वेळेवर आपण इम्प्रोव्हाइज करतो. चुकीचंच आहे, मी हे नाही म्हणत आहे, मी हे म्हणत आहे की बरोबर आहे, पण माझ्याकडून पण होतं असं मी तुला सांगत आहे. नाही ते इव्हन मी सुद्धा शूट मध्ये डान्स पासून मी सुरुवात केली होती. हे तर आता कॉन्टेंट वगैरे तर मी बघितले की शूट असं होते. आणि मला आय अंडरस्टँड, कारण की दिमागमध्ये त्यावेळी ना खूप काही गोष्टी चालू असतात, त्यामुळे सुद्धा घनघन हे असते, म्हणून टिकून आहे ना कधी सोडलं. अरे पण तू हे पण तर म्हण ना, तू पण तर चिडते ना यार माझ्यावरती यार. कमवून यार दीपिका पादुकोण. कसं असते आमच्या डोक्यात काय चालू राहते तेव्हा की हा लाईट येत आहे, याच लाईट मध्ये ते पाहिजे, हा लाईट चालला गेला, सनलाईट चालला गेला तर मग तो सीन नाही होणार. आणि मग तिथे तसं की आणि हा बोलला की लेट होत आहे लवकर चल, तर आमच्या डोक्यात असं चालू राहते की चला हा टाइम खूप इम्पॉर्टंट आहे, हा झाला की मग तू घे 2 घंटे बस, तिथं काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला याच सेकंड मध्ये हेच पाहिजे, तर त्याच्यामुळे ते होतं जरा रेंज मध्ये निघून जाते. ते मम्मी पण सांगते, मम्मीला असं करायचं, मम्मी एक्सप्लेन करने की जरूरत नाही आहे, जिसको पता है उसको पता है. अरे पण शेवटी काही पण झालं तर माझीच मम्मी आहे, माझीच तेच कॉम्प्लिमेंटरी इन्सिडेंट असं झालं होतं. आम्ही आता आमच्या म्हणजे माझं रिलेटिव्हचं लग्न होतं ओळखीचं, तर आम्ही गेलो होतो लग्नाला. आणि त्या रिलेटिव्हच्या लग्नामध्ये तुझे ते भाडेकरू जुनेवारे नाही का ते भेटले होते. तर त्या तिथल्या त्यांची जी मुलगी आणि मम्मी होती ते मला म्हणाली की तुझी वाईफ किती छान व्हिडिओ बनवते, तिचे कंटेंट खूप छान असते, मस्त ऍक्ट करते, हे ते करते. मग तिथे माझे पप्पा पण म्हणजे माझे पप्पा होते, माझी मम्मी पण होती, आमची पूर्ण फॅमिली होती. आम्ही दोघं बसलो होतो जेवायला. तेव्हा मग माझे पप्पा म्हणाले की शेवटी म्हणे गुरुचीच आहे म्हणे शिक्षा म्हणे दिलेली, म्हणून शिष्य एवढं चांगलं काम करत आहे. पण मी म्हणणार की
म्हणजे शिष्याला जरी दोघांची कॉम्प्लिमेंट नाही, पण दिली तुमच्या मम्मीची तर ते पण शेवटी मोठी गुरुलाच जाते असं म्हणण्याचा अर्थ Acting होता. काय करते हा, तो शशांक भाऊ तिची ऐकत आहे, मी बहिणीची ऐकत अरे बघ ठीक आहे, बोलू दे, बोल बोल बोल. तू भेटला नहीं बेटा. मैं कॉमेडी तू भेटला बेटा, तू पॉडकास्ट के बाद मिल. मैंने बोला कि वो बोल रहे हैं तो मैं सुन रहा हूँ और तुम बोल रहे हो तो वो सुन रहे हैं. हमारा अंडरस्टैंडिंग देखो, वो बोल रहे तो मैं सुन रहा हूँ. अरे अगर आज दानिश भाई जिंदा होते ना तो ये तो होता ही यहाँ होता ही नहीं था. तुमच्या दोघांमध्ये सर्वात जास्त असं कोण हे आहे त्याला काय हंग्री खादाड अरे दोघंही. नाही तुझी हेल्थ पाहून तर समजून जाते. तेच असते ना पोरींचं, तिला किती चारा तरी तिला लागत नाही म्हणून ते आणखी खाते. मी थोडंसं खातो करू पूर्णच खातो. तसं नाही, असं होत असं ती ऑर्डर करत असेल, थोडासा खात असेल, मग तुला खाला उलट आहे. अच्छा, उलट आहे. मी खाते. माझ्या पण खाऊन घेते. मग दोघं पण व्हेजिटेरियन आहे की नॉन कट्टर. ओके छान मस्त. नाही कट्टर नाही, हा हफ्ते 3 बार नहीं खाते क्या? त्याला नाही म्हणत ते कट्टर म्हणजे रोज नॉनव्हेज पाहिजे. Okay. नाही, वो रोज कट्टर आदमी वो उधर खड़ा रोज है, नाही. वो अक्षय डोबड़े, रोज डेली चाहिए उसको. वो कभी ऐसे बीच में एखादा वेज खा लेते एखादा. माझे एक असं ऍडवाइस आहे शशांक भाऊला पर्सनली की एकदा जेव्हा पॉडकास्ट घेऊ आपण तर तू अक्षय भाऊ मी बॉईज गँग बसू यार. चालते. मी त्यांना बोललो होतो, आताच बोललो मी त्यांना, बॉईज गँग बसू असं. चालते. तेच कसं मला पण इथं ऑकवर्ड होत आहे की साहिल ऑकवर्ड सोबत नाही कसं होत ऑकवर्ड मी सांगतो हा. मनामध्ये पहिला आपण एक वेळा विचार करतो बोलू की नाही. हा, त्या दिवशी साहिल बसला होता तेव्हा इतकं असं झालं की भाई ये काटना पडेगा, भाई ये भी काटना पडेगा. तो आता पॉडकास्ट तो कधी आता पॉडकास्ट बनला तर फायनली तर कसे वॉर्निंग तर नाही लिहिणं पडणार ना की ओनली फॉर 18+. नाही असं काही नाही. नाही ना ठीक आहे. एडिटिंग चांगली केली म्हणजे. तुला पण कोणी विचार पण नाही करणार की 18+ व्हिडिओ असणार म्हणून. त्याला तुझी हाईट मग कुकिंगची आवड आहे का कोणाला? खूप जास्त. अरे हे खूप जोरदार, अच्छा. खूप जोरदार जेवण बनवतं, खूप जोरदार. ते जस्ट माहिती नाही आलं आणि मम्मीला पाहून इतकं चांगलं आहे की भाई एक अशी फ्रेंड ठेवा लाईफ मध्ये की भाई घरी जेवण नाही बनलं, हा अभिना आ जाओ इधर, बनाय जे देतात ते खात आहो आपण. मजा एकदम. संडेला काही ना काही बनवतेस ते नवीन ट्राय हे तर करते. तुला नव्हतं घातलं ग्रीन फ्लॅग मध्ये, तिच्याबद्दल एक चांगली गोष्ट. ग्रीन फ्लॅग कुठे विचारला आपण? विचारलं रेड फ्लॅग ग्रीन फ्लॅगच्या काय असलं पाहिजे म्हटलं. ही तर ग्रीन फ्लॅग आहे, ही तर ग्रीन फ्लॅग आहे मी सांगतो. घरी जायचं. कारण की नाही घरी जायचं हा ते बी आहे म्हणा एक, पण ग्रीन फ्लॅग आहे. कारण की शहरांचे मी एक बघितलं आता शहरां नाही का आता 10 वाजता जातं, 6 वाजता येतं, त्यानंतर ते परत एका क्लासला जातं. तिची हॉबी आहे, एक हॉबी क्लासला जातं. त्यानंतर ती पर्सनल ट्युटर पण आहे. आमचे रोहित सर आहे, त्यांच्या मुलाची पर्सनल ट्युटर पण आहे. 8 वाजून जाते, 9 वाजून जाते कधी कधी, तरी ते अभिनव को शूट कर सकते तो कर लेते. तिला बघून मला त्रास येते की हाँ भाई आज अपने शूट करना है. मी तिला भेटायला जातो, मुझे क्या शूट करना है, नहीं बस मिलना है, वो कुछ खा लेते हैं. मग शिवाय देत असशील हा. तू. हे शूट पहिले शूट बोलायला मध्ये लागला. भाई तो शूट के हिसाब से आई थी. देख पहचानता मैं लड़के को बहुत स्टडी करना पड़ता है. ग्रीन फ्लॅग आहे का तू खूप, अँड थँक्यू सो मच. तर हे फेमिनिझमचं टॉपिक काय मला तिला विचारायचं आहे की हे काय चालू आहे पोरींचं, की फेमिनिझम मला समजतच नाही ऍक्च्युअल मध्ये की नेमकं काय आहे काय फेमिनिझम. माझ्या अकॉर्डिंग फेमिनिझम इट्स नॉट की आम्हाला मुलांपेक्षा काय म्हणते मोठं दाखवा. फेमिनिझम की आम्हाला इक्वल ठेवा. आम्हाला नाही मुलांपेक्षा पुढे मोठं दाखवायचं नाही, मला कमी, आम्हाला इक्वल ट्रीट करा. जर जितकी ऑपॉर्च्युनिटीज मुलांसाठी आहे ती सेम ऑपॉर्च्युनिटीज मुलींसाठी आणि सेम रिस्पेक्ट. बस माझ्यासाठी फेमिनिझम हे आहे. मला नाही ओव्हर काय म्हणते आम्हाला काही गॉडेस समजायची गरज नाही. आम्ही पण ह्युमनच आहो आणि आम्हाला बस इक्वल ट्रीट. कारण की असं काय असते की सपोज मुलगी पुढे वाढत आहे तर मागे कमेंट्स येतात की हां ऑब्वियसली बॉस को पटाया होगा या कुछ ना कुछ किया है, तेव्हा अप्रिशिएशन नाही मिळत. पण जर मुलं करत आहे तर हाँ भाई जॉब करता है, कितनी मेहनत करता है, अपने घर को संभालता है, ये करता है. मुलगी करत आहे हाँ कर तो रही है पर अपने घर को तो नहीं देखना, घर को भी देखना चाहिए. सगळं बॅलन्स करावं लागते तरी कुठे ना कुठे ते राहूनच जाते. तर माझ्या हिशोबाने जे इक्वल ट्रीटमेंट भेटलं पाहिजे, इक्वल रिस्पेक्ट आणि इक्वल ऑपॉर्च्युनिटीज. हो तुझं म्हणणं आहे? सही बोलली आहे, इक्वॅलिटी तर असलीच पाहिजे. बट त्याच्यामध्ये पण सर्टन ऍस्पेक्ट्स असतात. तेच ना की आता कधी कधी जर 50 किलो पुरी दिली तर दळणाऱ्याला लावलं, मुलांनाच पाठवतात. नाही तर मी अजून गेलं पाहिजे ना. मी पण क्लिअर करते की माझ्या घरची मुलगी तेच सांगत आहोत नाही, मी. मी मुलगी नाही, मी मुलगा आहे.
तर माझी नखं दिसतात बिकॉज ऑफ माय मदर, की ती हे नाही म्हणत की भांडे घास कपडे धुवून आहे. मी बाहेरचे कामं करते, बिल भरून येणार, बाहेर मी जॉब करत आहे, किराणा आणायचा आहे तर किराणा मी आणणार, तर कारण माझा भाऊ लहान आहे तर बाहेरचे कामं मी करते. तर इट्स नॉट की बाई त्या दिवशी तुझ्याने ती बोरी उचलली नव्हती झाली गव्हाची, माझ्या मम्मीने दिली होती, गरज होता, सो मी पण उचलू लागली ना. अरे मी तसं सांगतो की कधी कधी असते की आता आमच्या देवाने आम्हाला दिलाय, थोडं स्ट्रॉंग बनवलंय, मुलींना आहे फिजिकली म्हणजे थोडंसं आहेत ते म्हणजे असतात कधी कधी. मी हे म्हणतो की तुम्हाला सही बोललाय, इक्वॅलिटी असली पाहिजे, पण कधी कधी असं होऊन जाते. तर म्हणूनच तर एक मेन आणि वुमन सोबत येऊन एकमेकांना कम्प्लीट करतात ना, बिकॉज नॅचरली माझ्या हिशोबाने वुमन मध्ये मॅनेजमेंट स्किल असतात जे मेन मध्ये नाही असतात. तर विदाऊट MBA डिग्री घेऊन आपली मम्मी इतक्या पैशांमध्ये घर चालवते आणि खूप चांगल्याने चालवते, घर मॅनेज करते. तर ते बॉईज मध्ये नसतात की बाहेरचं पण घर पण बघायचं आणि नवऱ्याला त्याची पण घनघन हँडल करायची आहे. दादा नेक्स्ट क्वेश्चन विचार. मला माहित आहे मला बहस नाही करायची, पण माझं असं म्हणणं आहे की मला नाही वाटत की फिमेल अँड मेल इक्वॅलिटी हे असलं पाहिजे. कारण की मी मानतच नाही की मेल वर आहे म्हणून, मी मानतो की फिमेल कधीही वर आहे. ऍक्च्युअल रिझन सांगतो मी. कारण की जे मेल करू शकते ते फिमेल नाही करू शकत, जे फिमेल करू शकते ते मेल नाही करू शकत. पण जे फिमेल कडे आहे, जसं की पैदा करणारी आई आहे, सांभाळणारी नंतर वाईफ आहे, जीवनभर दिदीनेच सांभाळलेलं आहे जे की आहे, मला म्हणणं आहे की तुम्ही ऑलरेडी वर आहात, तुम्हाला इक्वल का व्हायचं. आणि फेमिनिझम करायचंच आहे तर ते जुन्या काळात ठीक होतं की त्यांना शिकू नाही द्यायचे, एज्युकेशन नव्हते करू द्यायचे, सोसायटी प्रेशरमुळे लवकर लग्न करून द्यायचे, हे करायचे. तर त्याच्यासाठी फेमिनिझम ठीक होतं. पण आता एका लेवलवर आल्यानंतर जेव्हा आपल्याला सगळं काही अवेलेबल आहे, जसं की मुलींसाठी एज्युकेशन अवेलेबल आहे, जॉब्स अवेलेबल आहेत, सोसायटी प्रेशर आहे म्हणा अजूनही, पण आपण काही गिनत नाही. निर्विचार म्हणजे मला खूप वेळा म्हणते की असं विचार करते, म्हटलं मी जर सोसायटीचा विचार करत असतो तर मी आज इथं नसतो. माझं म्हणणं आहे की फेमिनिझम हे पण असलं पाहिजे ना. मी एका नाही आठवत मला, म्हातारी होती, ते काय म्हणते पचत नाही ना, त्यांच्यासाठी वर्ड वापरावं लागतं की इक्वल तरी आम्हाला ट्रीट करा. कारण की आपल्या घरी आपल्याला हा एन्व्हायरमेंट नाही भेटत, आपल्याला वाटते की हा इट्स नॉर्मल. पण बाहेर आता पण खूप जागेवर आहे की माझ्यापेक्षा कमी वयांचे कझिन्सचे त्यांचं लग्न झालेलं आहे. तर आपल्या घरी आपल्याला हे पाहायला नाही मिळेल, आपल्या जवळपास नाही, पण आहे आता पण कुठे कुठे आहे की आपल्याला म्हणावं लागते की नाही की इक्वल ट्रीट करा, या त्यांना सुद्धा ऑपॉर्च्युनिटी द्या. बरोबर. ऍक्च्युली कसं फेमिनिझम मध्ये मेल आणि फिमेल कंपॅरिझन होऊच नाही शकत, तर ते दोघं पण डिफरंट आहे, तर कंपॅरिझन त्याच्यामध्ये येत नाही आणि इक्वॅलिटी पण बिलकुल येत नाही. माझं मत असं आहे, बाकीच्यांचं नाही माहिती मला. कारण आता हा जसा म्हणाला की आधी मुलींना एज्युकेशन नव्हतं भेटत, एज्युकेशन आणि अजून त्यांचं तिथं ऐकत नव्हतं कोणी, त्यांना दाबून ठेवायचं, घरातच राहू द्यायचं आणि लवकर लग्न करायचं किंवा जे काही आहे, तेव्हा ती गोष्ट वेगळी, तेव्हा ते फेमिनिझम आलं होतं. तर ते आता त्याला धरून ठेवून नंतर मग जसं की बाकी लोकांमध्ये राहते ना आता की नाही मुलीला वरचढ करतात किंवा मुलगी तेच म्हटलं की आम्हाला कसं पुढे पण करायची गरज, आम्ही काही गॉडेस नाही ते पण करायची गरज नाही, इक्वल ट्रीट करा बस. आणि आम्हाला मुलांना पण फेमिनिझमच्या बाबतीमध्ये फक्त टॉक्सिक फेमिनिझम जो असतो त्याच्यापासून प्रॉब्लेम आहे. फक्त तो जे प्रॉब्लेम टॉक्सिक चुकीचा पर्स्पेक्टिव्ह घेऊन चालतात ना पोरी त्याच्याबरोबर. पण आता माझं बघितलं तर माझं तर जिकडून तिकडून मी स्त्री शक्ती खूप मानतो की आधीपासून मम्मी पकड, मग आता किरण दीदी, मॅनेजर मॅडम, वैभवी, या सगळ्या म्हणजे मला कोणीच ते म्हणतात ना की एक मी स्पिरिच्युअलिटीत खूप मानतो. तर एक एनर्जी असते की जी वाईट एनर्जी म्हणतात ना की निगेटिव्ह एनर्जी हे करतात ते करतात की याचं वाईट झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. मला मेरे को छू भी नहीं सकते हो क्योंकि मेरे पास ऑलरेडी इतना वुमन पावर है, तो इसलिए मैंने बोला कि मैं इक्वल मानता ही नहीं हूँ, मेरे लिए वो बढकर ही आहे. जसं की आधीच्या काळात होतं ते घरी का राहायचे आणि त्याच्यानंतर का ठेवलं. ऍक्च्युअल मध्ये घरी याच्यासाठी राहायचे की पहिले माणसाचा एक पर्स्पेक्टिव्ह होता लाईफचा की त्यांना सेफ ठेवायचं आहे वाईफला आणि लेकरांना, आणि शिकार करून त्यांना, कारण की ते बॉडी तशी बनवलेली होती मेलची की शिकार करून ते आणेल आणि मग त्याच्यानंतर त्याचं काय करायचं ते मॅनेजमेंट वगैरे वाईफ बघेल. पण ते कितीतरी वर्ष झाल्यानंतर, किती करोडो वर्षानंतर लोकांना वाटतंय की अजूनही तेच चाललं पाहिजे. मला काहीच प्रॉब्लेम नाही भाई, मेरी बीवी अगर कमा के ला रही है मैं सब करने के लिए तयार करते, कोई प्रॉब्लेम नाही. पण ही जी नवीन फेमिनिझमच्या नावावर तुम्ही वल्गॅरिटी फैलवताय पोरी, मैं कुछ पहनना है मैं पहनूं, हाँ ये करना है मैं करूंगी, मैं रात को जाऊंगी. आम्हाला प्रॉब्लेम नाही आहे तुझ्या रात को फिरण्यापासून, आम्हाला प्रॉब्लेम आहे कारण आम्हाला माहिती आहे लोक कशी आहेत, की तुझ्यापासून प्रॉब्लेम नाही आहे पण तुला त्या लोकांपासून प्रॉब्लेम होईल. आणि हे आम्ही तोंडावर सांगितलं तर त्यांचं असं असतं की
क्या मेरे को मलाच होईल का, दुसऱ्या पोरी नाही आहेत का, दुसऱ्या पोरी करत नाही का. पण तुम्हाला काय माहिती दुसऱ्या पोरींसोबत काय काय झालेलं आणि काय काय होत आहे, कारण की आम्हाला ते सगळं माहित आहे. क्योंकि मर्द जानता है दूसरे मर्द कैसे है, ठीक है, उनकी सोच कैसी है, इसलिए हम रोकते हैं. हमको कोई प्रॉब्लेम नाही तुम्हारे. आम्हाला काय प्रोटेक्टिव्ह होतो कधी कधी, तर त्यांना असं वाटतं की एकदम पॉझिटिव्ह होत पण हे तिला पण प्रॉब्लेम व्हायचा आधी, जेव्हा आम्ही लॉंग डिस्टन्स मध्ये होतो नेहमी प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून तिला मी एक दिवस बसून समजावून सांगितलं की असं असं आहे, पण तिला विश्वासच नाही व्हायचा. नाही, पोरं थोडी, सगळेच पोरं थोडी तशी असतात, सगळेच पोरं. मला सांग, तुझ्याशी काही काम नाहीये, धाम नाहीये, तो का दुसऱ्या पोरींसोबत नाही बोलत, तुझ्याशीच का बोलतोय? काहीतरी इंटरेस्ट आहे, ठीक आहे, काहीतरी मतलब आहे. जेव्हा तो निघाला त्याचं काम संपलं, तो गायब होऊन जाईल. पण आता तिला समजत नव्हतं म्हणून मला ऍक्शन घेऊन मागच्या मागे त्याला गायब करावं लागायचं. ते मी केलेलं आहे आणि तो आहे माझ्याकडे, तर त्याचं टेन्शन आहे. त्याच्यासाठी भाईचारा एक नंबर टॉप लेवलवर असते, कारण की तिच्या कॉलेजमध्ये जेवढे मुलं होते ते माझ्या स्कूल मधले होते. तिला एकही प्रॉब्लेम झाला असेल तर मी नाव बदलून टाका. ऍक्च्युली माहिती आहे कसं आहे, 11th-12th मध्ये आम्ही कॉलेजला होतो, म्हणजे क्लासमेट होतो, पण आम्ही कधी बोललोच नाही, म्हणजे ओळख नव्हती. म्हणजे इशारा खूपच म्हणजे तेवढंच बोलायचो. कशी तेव्हा कसं होतं माहितीये का, नुसतं चालता चालता एकामेकाला हाय जरी केलं, शशांक उसको हाय बोला, चल रहा उनका. पण म्हणजे तेव्हा मी एकदा गर्ल्स स्कूल मधली होती, मी बॉईज स्कूल मध्ये होते. माझ्या स्कूलमध्ये बॉईज मध्ये ओनली गर्ल्स, त्याच्यामुळे मला बॉईजशी कधी संबंध आलाच नाही की काय बोलायचं काय नाही बोलायचं. त्याच्यानंतर मग 11वी-12वी मध्ये जेव्हा बॉईज माझ्या क्लासमध्ये होते तेव्हा तर मी दूरच राहत होते मोस्टली, कारण माझं घर जवळ होतं आणि माझे काका वगैरे सगळे तर कॉलेजमध्ये यायचे, तर मी बॉईज पासून दूरच राहायचे. पण बॉईज माझ्या मागे यायचे की मला फ्रेंडशिप करायची आहे, मला बोलायचं आहे. अरे यार नाही बोलायचं, मला जा. एक्चुअल में इसके पीछे एक ही कॉलेज नहीं, हमारा ही कॉलेज नहीं और 2-3 कॉलेज थे, क्योंकि ट्यूशन भी रहता ना, लंबा हाथ मारा, ट्यूशन वाले भी पीछे लगे रहते हैं. और मेरा कैसे हुआ था, इसका उल्टा हो गया, वो रिवर्स साइकोलॉजी बोलते हैं ना, लड़कियों को जो भाव नहीं देता पसंद आता है. अभी मैं पहली बार बात करने गया था, तब इसको कोई भाव नहीं देता था, क्योंकि पहले वो ऐसी रहती थी, पूरा सलवार पहन के, चोटी में पूरा तेल लगा हुआ है, वो मुंह पे आ रहा है टाइप, ऐसे वैसे. तो तब मेरे को खूप साधी, एकदम संस्कारी, और वो मेरा टाइप. तो मेरा ऐसे हुआ कि मेरे को पसंद आ गई. मैंने दोस्त को बोला कि भाई मेरे को लड़की पसंद नहीं. वो बोलते अबे तू इतना अच्छा दिखता है, वो कैसे दिख रही, किसको भी ये करता है. मैंने बोला यार बस बात करनी है. मैं गया, सायकल पे बात की, ये मेरे से बात ही नाही करी, आगे ही देख रही है, समोर बोलणं चालवलं. मला असं झालं पहिल्या दिवशी की यार मी त्रास देतोय पोरीला, कारण की जीवनात कधी बोललो नाही कोणत्या पोरीशी, तिच्याशी बोलताना बोलायची आयडिया नाही काय बोलत असतं. असं दुसऱ्या दिवशी झालं, तिसऱ्या दिवशी झालं, मग तिसऱ्या दिवशी असं नंतर झालं की यार गिल्टी फील झालं की यार इंटरेस्ट नाही आहे, तरी आपण काहीतरी बडबड करतात एकटाच पागलासारखं, आपण चूप होतो. हाँ, मग मी बोलणं सोडून दिलं. उसके बाद डायरेक्ट 6 महीने के बाद वही लड़का आहे और बोलता अबे क्लासमध्ये कुट्टी आली म्हणते, बम जबरदस्त आहे म्हणते, बम पोरं तिच्या मागं लागल्या म्हणते, असं तसं. म्हटलं हो का, कोणी दाखव बरं. म्हटलं साला वो इसी को दिखा रहा है मेरे को. साला बहुत मार खाएगा आज भैया जिधर भी हो तुम. मैंने बोला अबे तो होती थे, वो मानने को ही तैयार नहीं है कि वो थी करके. फिर मैंने बोला कि नहीं यही थी ऐसे वैसे. पर मैंने बोला ये तभी भाव नहीं दे रही थी, अब तो इसके पीछे लड़के पड़ गए, अब क्या घंटा भाव देंगे. फिर मैं अपने इसमें की वैसे भी भाव नहीं मिलने वाला, काय को पीछे लगेंगे. तो मैं ऐसी, उसने अगर बात की दूर से, वो आ भी रही है ना दूर से, तो मैं उधर से मी चालला जात होतो की हाँ जान दे ना, क्या बात नहीं करने वाली, भाव नहीं दे रही, तू छोड़ ना. भाव नाही तरी छोडणं होतं की भीव लागत होता? भेवही लागत होता की साला दादा नाही म्हणून द्यावा. त्याला पहिले इकडे पडायचं, पहिलेच खतम. मग असं झालं, तिला झालं असं. मग ते रिव्हर्स सायकोलॉजी, वो कौन था जिसने पू को मुड़कर नहीं देखा. तो बाद में ऐसे हो गया था. मग पहिली गोष्टी कशी केली होती? फेसबुक वगैरे होतं? नाही, तेव्हा म्हणजे फेसबुक होतं, तेव्हा फेसबुकही नव्हतं, ते 12वी नंतर आलं फेसबुक वगैरे. 12th मध्ये आलं. तेव्हा तर आम्ही ते सायबर कॅफे मध्ये जाऊन मग फेसबुक ओपन करून बसत आणि अर्धा घंटा. अर्धा तास. तिथं पण काही साईट्स बॅन होत तर तेव्हा म्हणजे मुलं मागं लागायचे. आणि जेव्हा मग इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन झाली तेव्हा पण तोच प्रॉब्लेम होता. पण त्याच्या इंजिनिअरिंग नंतर मग आम्ही रिलेशन मध्ये आलो. रिलेशन मध्ये आल्यानंतर मग तो प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झाला. त्याच्यानंतर मला कधी मागे मुलं लागलेच नाही आणि विचारत पण नव्हते कोणी, जास्त बोलत पण नव्हतं, दूरच होते सगळे. तो टॉपिक राहू द्या. एक मला सीन आठवला जे दिमागात आहे, की जेव्हा तुम्ही वहिनीला भेटले होते, तुम्ही सांगितलं की काय काय सीन वगैरे झाला, तर तुम्ही वहिनीला आज भेटले असते विथ शशांक कुडाके हॅव्हिंग 700K फॉलोअर्स, वहिनी हॅव्हिंग 272 फॉलोअर्स, तुम्ही अप्रोच कसं केलं असतं?
नाही पहिले तर माझी फाटली होती. आता जेव्हा मला आमचं लग्नाचं टॉपिक चालू होतं, हिच्या घरच्या नाही म्हणत होते, तेव्हा मला रिश्ते येणं सुरू झाले होते. एकाची असं होतं की ती क्लास 1 जॉबला होती, गव्हर्नमेंटला होती, तिच्या बापाकडे 70 एकर शेती होती आणि ते बापाला एकटीच होती. तिचा बाप माझ्या पप्पाच्या मागे लागला होता की पोराशी लग्न करा. माझ्या पप्पा मला म्हणे लग्न कर. मी म्हणू की अरे यार मेरे को उसी से करने का है ना. देखो 70 एकड़ तुम्हारे पास रखो, गवर्नमेंट जॉब तुम्हारे पास रखो, उससे 10 गुना मैं कमा लूंगा. पर ये है इस जमाने में कि अच्छी लड़की मिलना बहुत मुश्किल आहे. बरोबर. आणि इथे लग्न होतं तिकडे ड्रम ग्रुप तिकडे नाही ड्रम मध्ये वाढून राहिले. नाही माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही आता वहिनीला आता भेटले असता, आता तुम्ही कसं अप्रोच केला? वहिनी तुमचे पण आता 272K फॉलोअर, तुम्ही आता पण ऍटिट्यूड दाखवू शकता. असं काही तिला बघितल्यावर माझं असं होऊन जाते. आता मी एक सायकोलॉजी सांगतो, रोल प्ले करा. सायकोलॉजी सांगतो मी. कसं असते, जेव्हा आपल्याला एखादी मुलगी काही इंटरेस्ट नाही आहे ना, तिच्यावर जाऊन किती काही फ्लर्ट मारा, काही म्हणा, काही करा, करू शकता तुम्ही. पण एखादी आवडत असेल ना, तिच्याजवळ तुम्ही म्हणाल की हॅलो माय नेम इज VMVN, आय एम फ्रॉम शशांकुडा. काहीच लॉजिक नाही तुझ्या बोलण्याला. तू कॉलेजचं नाव की नर्वस होऊन जाशील तू, तिथे इम्प्रेशन मारताच येत नाही. तर मग ते तसंच झालं असतं माझं की म्हणजे काय फॉलोअर्स आहे कसं समजून आलं, म्हणजे ओळखतो आम्ही एकाला. तुम्हाला माहित आहे मॅडम बी इन्फ्लुएन्सर आहे, तुम्ही पण इन्फ्लुएन्सर आहे, ठीक आहे. तुम्हाला मॅडम आवडते असं तेच त्या टाइमला जसं झालं होतं. पण आता तुम्हाला बोलायचं आहे. समजा हे फर्स्ट मीटिंग आहे, मी वहिनीच्या मित्र, अरे वहिनी तुम्हाला एका मुलांना बोलायला तुम्ही बसून राहा, येत आहे तो येत आहे, अक्षय भाऊ तुम्हाला घेऊन आलाय, आता तुम्हाला बोलायचं अप्रोच करायचं. मी तर फेक कॉन्फिडन्स मारला असतं पहिले तर. हाय हॅलो नमस्कार, मी सगळ्यांच्या आवडीचा फेवरेट शशांक गुडाखे. तर तसं तर मग मुली माझ्या मागे लागल्यात खूप साऱ्या. तर मला तुमच्याकडून एक हेल्प पाहिजे होती. तुम्ही जर माझ्याशी लग्न करून घेतलं तर बिचारा दुसऱ्या मुलांची मदत होऊन जाईल. त्या तरी दुसऱ्या मुलांशी लग्न करतील. माझ्यामुळे अटकून बसल्यात, त्या दुसऱ्या मुलांना लग्न नाही करतात ते त्यांच्याशी. फर्स्ट मीटिंग मध्ये लग्नासाठी प्रपोज केलं. लॉयल बंद लग्नासाठी नसते करत कोणी प्रपोज, डायरेक्ट लग्न डील कोलॅब करणे का लाईफ टाइम कोलॅब. हाँ टिपिकल इंडियन गर्ल, कल बताती हूँ, बहिणी को पूछ के बताती हूँ. बघा लवकर विचार करा, कारण त्या बाहेरच उभ्या आहेत, हातात चाकू घेऊन नस कापतात. तुझी लाईन आहे, आय थिंक त्याच्या डबल ट्रिपल माझी पण आहे लाईन. हा पण एवढी लॉयल लाईन नाही भेटणार की डायरेक्ट लग्नासाठी बरोबर. आणि तुझी जी आवड आहे तीच माझी आवड आहे, ते दुसऱ्या मुलांकडे नाही आहे ना. तुला कसं माहिती जी माझी आवड? कारण तू इन्फ्लुएन्सर आहे एकाच गोष्टीमुळे या फील्ड मध्ये. अगर तेरे को 1 लाख वाला कोलैब आ रहा है तो साथ में मिलके 3 लाख वाला लेते ना, 1.5 लाख 50,000 का फायदा है. मेरा पैसा भी तेरा पैसा, चल रख. मेरी जिंदगी भी तेरी जिंदगी. तो पैशाने वाला हे करणार आहे. डील थोडी कमी जास्त होऊ शकते. मेरी जिंदगी तेरी जिंदगी म्हटलं ना, माझ्या जीव घेऊ शकतो तू. मग ठीक आहे. बढ़िया. ओके. जिसके साथ प्यार करो उससे कभी ना व्यापार. ये बा चल बापन दिली. बढिया. एक मिनिट, हे मी माझ्या पैशाने घेतली आहे, हे सासरकडून नाही आली आहे. हुंडा न घेण्याचे फायदे. हुंडा का न घेऊ नये, कारण हुंडा घेतला तर जन्मभर बायकोचा ऐकायला लागते भांडण झाल्यावर की हा घातली तर माझ्या बापाने दिलेली चेन आहे ना, माझ्या बापाने दिले ना, सोफ्यावर ज्या बसल्या तर माझ्या बापाने दिला नाही. हुंडा न घेण्याचे फायदे आपण टोमणे मारायचे. हा मग मला काही दिलं थोडी होतं. मला असं वाटतं की लेडी लक्तर आहे. नाही आहे, मी बोललो ना, आधीच बोललो मी, सगळं लेडी लकच आहे. येस लेडी लक्तर आहे. पण वहिनी जेव्हापासून तुम्ही आले, थँक्यू सो मच. सो मेल फेवरेट क्रिएटर कोण आहे अभिनव सोडून? इथला ऍक्च्युअली माझं नाही उत्तर द्यायला लागेल काही पण नाही. वो मुंबई वाले हैं तुम्हारे, वो मेरा फेवरेट नहीं है. कब बोला मेरा फेवरेट है? कांटेक्ट में तो इसका मतलब थोड़ी ना फेवरेट है. कोणी फेवरेट नाही का? अच्छा फीमेल विचार, फीमेल असेल. नाही फीमेल पण नाही. हा रिबेल किड नाही. अरे बापरे, मला नाही आवडत ते. मला नाही आवडत ते सगळ्यात तिचे फॉलोअर सगळ्यात रेड फ्लॅग आहे. मला नाही आवडत, पण भाई कॉन्फिडन्स आहे तिच्या. नाही कॉन्फिडन्स तर आधीपासून आहे. ते जे काही बोलते ते फास्ट बोलते. मी खूप आधीपासून तिचे व्हिडिओ बघत होतो, ते अशीच बोलत राहते, काही पण बोलते, कोणाला काही पण बनवून देते. हा तर ते तेव्हा आवडत होता मला तिचा कंटेंट. पण नंतर मी बघितलं की पर्सनॅलिटीच चुकीची वाटली मला अख्खीच अख्खी.
कि इतना कॉन्फिडेंटली इतना बोल दो, मतलब कॉन्फिडेंटली भी गलत बोल दो हाँ कि लोगों को यकीन हो जाए. म्हणजे तुमचं फेवरेट कोण आहे? काय माझ्या Creator. व्यतिरिक्त मेल क्रिएटर. मेल क्रिएटर नाही, कोणीच नाही. ऍक्च्युली म्हणजे बघ कसं आहे, आधीपासूनच मी एकच बोलत होती, तुला माहिती आहे हा नाही, इथे एक नाही. डायलॉग होता. ओके हा. ओके हा की माझ्यासाठी माझा हिरो कोण आहे, हम्म. हा. सुपरस्टार शशांक कुडाखे. तिला आधीपासून मी तर या इंडस्ट्रीत नव्हतो तेव्हापासून ती मला म्हणते. म्हणजे आधीपासून जेव्हा आमचं म्हणजे हा. relation म्हणजे आधीपासून म्हणजे 14 इयर्स तर आधीपासून, तुम्हाला कसं 12th पासून फर्स्ट इयर पासून एक असते ना आपण विचारतो की कोणता हिरो आवडतो बा तुला, मग असं माहित पडलं की मग आपण प्रयत्न करतो की त्याच्यासारखे एक दोन हा. डायलॉग मारले की इम्प्रेस होईल किंवा काहीतरी बा आवडन तिला आपल्यातलं असं तसं. हेच नव्हतं. ते मला हिरोच नाही आवडत म्हणे. म्हटलं अबे कोणी तर असं हा, काही तर सांग, मेरे को क्लू तो दे पटाने के लिए. तो उसके साला खूप बाद स्ट्रगल होतं वाटतं. एकदम स्ट्रगल होता. त्याची मम्मी पण मला विचारत होती आधी म्हणजे कोणता हिरो असं, म्हणजे जेव्हा भेटलो तेव्हा म्हटलं नाही हाच हिरो आहे, म्हटलं साठी हाच हिरो आहे. तुमचं असं रिएक्शन कसं होतं जेव्हा पहिला व्हायरल व्हिडिओ गेला होता शशांक भाऊचा, मग तुम्हाला माहित पडलं की हा शशांक आता या फील्ड मध्ये आहे, काय रिएक्शन होतं? मी जास्त इंटरेस्ट मी घेतच नाही. मी सांगू का माझा म्हणजे त्याच्यामुळे काय, अरे किरण मिलियन्स पे व्ह्यूज आहे तो. तर तिचं तसं असते. मी तेच सांगते ना, अरे वो जाने दे. अभी जितेश शर्मा का इंटरव्यू लिया तो उसको बोल रहा हूँ मैं कि अपन पता है कहाँ जा रहे हैं ऐसे वैसे. तो उसको बहुत मैंने बिल्डअप दिया, उसको खूप बिल्डअप घेतला की हे करताय कुणाला भेटायला जात आहे, आरसीबी जिंकली असं तसं तसं तसं. ते म्हणे की हा मग म्हटलं आरसीबीचा एक प्लेअर आहे. तो म्हणते हा मग म्हटलं आरसीबी जिंकली ना आता, तर त्याचा तो कॅप्टन पण होता म्हटलं एक लास्ट सेकंड. हा का मग अबे मोठं करायला जातो काहीतरी. आणि तिथे गेलोय ना आम्ही, ते तू जसं लेट झाला ना आता, ती कशी चिडचिड करत होती तशी ती लेट झाली. मला चिडचिड झाली की अबे वो जितेश शर्मा आहे, उसको वेट करा रही है, तुला माहित आहे का कोण आहे तो. मग भेटायला गेलो. सकाळी उठलो खूप घाई हा मग आम्ही भांडण गेले गाडीत खूप सारे की तू माझ्यावर ओरडला कस काय, मग तू लेट का करत आहे, असं तसे भांडण करत गेलो. आम्ही पोहोचलो तिथे, आम्ही फुगलेलो होतो. मी या कोपऱ्यात बसलो, ते त्या कोपऱ्यात बसली होती. मग नंतर वेट करत होतो, तर मग एकदम हे लोक शूट करणार होते त्याचा, आणि त्याला माहित नव्हतं की आम्ही पॉडकास्ट घ्यायला येतोय म्हणून. तर तो आला आतमध्ये, हा रेडी करते शिरजू, आणि तो एकदम असा झाला की अरे भाई तू शशांक है ना, मेरे को ऐसे हुआ बूम, ये साला ये जितेश शर्मा जानता है हमने. बढिया. शॉक झालो एकदम. त्याने नाही, एकदम असं तसं ओळखलं जितेश शर्मा म्हणजे आपल्या अमरावतीचं नागपूर अमरावती वगैरे खेळतात. आणि तर आणि लगेच मग त्याने असं केलं, आणि मग माझा मूड खराब होता, तर एकदम मी विसरून गेलो माझा मूड खराब आहे. आणि लगेच असं म्हणे अरे वहिनी तुम्ही पण आल्या. मग तो त्याची एक्साइटमेंट बघून आम्हाला असं झालं की हा भाई हा. मग आम्ही दोघे एकामेकाला हा काय विचारायचं आहे. बढिया. मजा आली. आमचे भांडणं होते पण आमचे टिकत नाही जास्त वेळपर्यंत, लांबवत नाही आम्ही. एक आहे ज्या गोष्टी माझ्या चुकते मी ते ऍग्री करते. हो मी आहे जशी आहे तशी आहे. तशी आहे, जो है वो है. हा. चुका ऍग्री करते का तू? चुका ऍग्री नाही करत मी माझ्या. 3-4 दिवसानंतर नाही, माझी चूक असेल तर मी ऍग्री करते, मी सॉरी म्हणते आणि सॉर्ट करते. ओ माय गॉड. जर माझी असेल तिची तर कधी चुकत नसते. आमचे झगडे याच्यासाठी लांबते बिकॉज ही इज नॉट जस्ट रेडी टू हॅव अ कॉन्व्हर्सेशन, ही जस्ट वॉक अवे. आमच्यात असं हिच आहे. त्यामुळे कधी ते सॉर्ट आउट व्हायला नाही, तू ते बोलण्यावर इतकं लंब इतकं मोठं बोलते ते माझ्या डोक्याच्या वर. मी कसं असतो मला नाही इलॉजिकल बोलायला समोरचा ऐकून तर घे की ऐकून घे. तो ग्लास पडला दुसरा घेऊन येऊ, हा टाइम वापस येणार आहे का? नाही. ग्लास का पडला म्हणजे लॉजिक काहीच नाही. मला असं होतं जर एवढा टाइम वाचवला ना, तर एवढ्या टाइम मध्ये एक रील बनवून आपले 10-15 हजार अजून येतील. अजून जर हा अर्धा घंटा टाइम चालला तर 1 लाख वाया जातील. माझ्या कॅल्क्युलेशन अशी असते की आपला टाइम वाया जात आहे. त्यांचं हे असं असते की चूक झालीच कस काय, हे खराब झालंच कस काय, बोलायचं असते. हा बोलायचं. तर माझं असं म्हणणं असते की भाई मेरे को अंबानी को टक्कर देने की है, तो तू मेरे को उतना टाइम दे, उतना सपोर्ट दे. असं पण ज्या बेसिक नीड आहे त्यांच्या, ते आता काही नाही करू शकत. नाही, हिचं पण तसंच आहे की जर आम्हाला समोर जायचं आहे, इथं झगडा यायला, तर तू इथंच शॉर्ट कर, तिथं नको जाऊ. बरं इथं एक दिवस तुझं आहे का तिचं आहे? इथं चांगलं आहे का ते? तिथं सॉर्ट आउट केलं तर समोर चांगलाच असेल ना. पण शॉर्ट आउट साठी पण वेळ मा- लागतो ना. मला कधी आपल्या कोणत्या attract गोष्टीपासून हे आहे की आता मी बोलत आहे ना, हा आपल्या फोनवर लागला, हा तर माझ्याकडे लक्ष, मग मला आणखी चिड येते की मी आता काहीतरी माझं म्हणणं बोलत असं आहे. असते शशांक भाऊ, माझं म्हणणं असं असते तू बोल मी ऐकत आहो, पण तेवढं रील पण एडिट होऊन राहिली. रील एडिट नाही करत तू, ते मॅच बघत असते, ते खूप जास्त गरजेचं तर असतं. मग तो ओव्हर फिरसे मग प्ले नाही होत ना ग, ओव्हर चाललाय ना त्या प्रायोरिटी बघून घे त्याची काय आहे.
मी असं क्लीन बोल्ड करीन ना घरी गेलं. नाही मी ऐकतो तिची वाली. मी इग्नोर काय करतो माहिती आहे का, मला कधी कधी हसा येते. नाही तुला एक्सप्लेनेशन द्यायची गरजच नाही कारण की इकडे सेम नाही मी तिला इग्नोर नाही करत. तुला खरं सांगतो, ही जेव्हा चिडते ना, एकदा एवढूशी जेव्हा चिडते मला ते फाटून देईल, तिच्याकडे असं बघितलं तर मी हसून देतो. तर मी हसं ऐकतो कंट्रोल करायसाठी. हो बोल, तू माझ्याकडे खाऊन नाही पाहून राहिला. म्हणजे हसण्याच्या मागे मला भीती जास्त वाटून राहिली. नाही जेव्हा तो सिनेरिओ असते की बाई हे चिडून आहे, तेव्हा मी काही बोलीन ना, ते त्याच्या उलटच मी काढत. तर बोलायचंच नाही ना, चुपचाप बसून हे तू चांगली ऍडवाइस दिली. मी बोलत बसतो, बोलायचंच नाही, चुपचाप बसतो. आणि मग तिथून राग येतो की हा व्यक्ती बोलत का नाही, इतकं बोलत आहे, रिप्लाय का नाही आता हे तेच आहे, जास्त बोलणे येत आहे. आणि मी जेव्हा शांत होतो, चुपचाप काऊन आहे, चुपचाप काऊन आहे. इकडे पप्पा बोल, पप्पा पप्पा अबे पप्पाजी बोल. पप्पाजी नाही जी पप्पाजी बोल. जी पप्पाजी पिछूजी लगा आगे पिछूजी लगा. आजपर्यंतची अशी कोणती रील आहे की जे बनवताना तुम्हाला खूप मजा आली आहे? खूप मजा आली. कोणती रील आहे? मजाच नाही. म्हणजे मजाच मग अशी कोणती रील आहे की जी बनवताना तुम्हाला खूप लाज वाटली? फर्स्ट रील मध्ये First reel, काय होतं की आमचं फर्स्ट रील मध्येच ना क्लोज यायचं होतं आणि ते आय थिंक रोज डे वर होतं. रोज डे वर एक रील होती. फर्स्ट मुद्दाम लिहिली असेल त्याने स्क्रिप्ट क्लोज यायची. तर हा इतका म्हणजे इतका ऑकवर्ड फील करत होते काय, हा माझ्या म्हणजे आईज मध्ये सुद्धा नव्हतं बघत. आता हे पहिले- फर्स्ट टाइम पहिल्यापासून- असून मी इतकी कम्फर्टेबल, मी त्याचा शॉर्ट खिचत जाते, तो माझ्या डोळ्यामध्येच नाही बघत आणि तो शॉर्ट याच्यामुळे किती वेळा मला कळावं लागलं होतं नाही. हा ते तो त्याच्यामुळे दर्द मुद्दामून झालं. नसेल बघत, Obviously. तो Okay. मुद्दामून करत होता तसा की रिपीट रिपीट नाही वहिनी, कसं आहे तुझं एकदम खरं नको म्हणा. ऍक्च्युली कसं झालं, जेव्हा ही आली मी म्हणलं भाई बहुत हो गया लडको ह्यात काम करके एखादी लडकी भी रख लेतोय. पहिला व्हिडिओ होता तेव्हा हिला घेतलं होतं ना, आता पण नीचे टचवूड. तर हिला घेतलं मी, ही आली एकदम बिलकुल एकदम सजून धजून एकदम, आणि सगळे तिला बघत आहे आणि मी नर्वस होतो. ठीक आहे, आणि हे एकदम कॉन्फिडंट शशांक उडाके, एकदम कॉन्फिडंट की भाई देखणे तो. एकदम पब्लिक मध्ये असा सीन होता की हे माझा शर्ट असा खिचत आहे, आम्ही बघत आहो. ठीक आहे ना, माझा डायलॉग होता माझ्या शर्ट फाटा तुला इथं भोत मारीन. ठीक आहे, असं सीन होता. तर ही जेव्हा पण असं करत आहे मी खाली बघत, अरे ऊपर देखो ना, खाली काय पाहतो, खाली काय. मी माझ्या शर्टाले पाहत होतो. मग तिला मी नाही असं सांगितलं, अरे बेटा डायलॉग ही व्हायचे की मेरा शर्ट फटा तर मैं शर्ट को ही देखूंगा ना. मग मी शर्टला बघत आहो. त्यानंतर एक सीन असा होता की ती मला चप्पल फेकून मारत आहे. वो सीन में तो मैडम ने 30 चप्पल मारी है मेरे को. वो सीन में तो मैडम को भी मजा आ रहा था, और एक बार कर लेते, बराबर पॉइंट पे नहीं लग रहा. अच्छा नाही, मग माझा जो पॉइंट मांडला मी मगाशी, जेव्हा आपल्याला कोणाचा इंटरेस्ट नसते आपण त्याच्याकडे बघून काही पण बोलू शकतो, काही पण करू शकतो. तसं जर इंटरेस्ट असलं तर आपल्याला ऑकवर्ड होते. तू समझा? हाँ. नाही तू समझा नाही. नाही मी त्याचा विचारच नाही केला होता. मग ज्या वेळेस मी बहिणीच्या नजरेत क्लोज बघितलं आलो, होतं का? मी म्हणलं मैं फस गया हो. बहिणीच्या नजरेत बघितलं होतं असंच का? काही. एक तर हो बोललंय तर नाही बोल, पुन्हा हो बोललं तर तिकडे फ्रेंड भेटशील. के बोलला नजरों से तर- देखा था, बहन एवढा सुंदर पोरीला कोण बहीण म्हणाले. चांगलं कव्हर करते हा. खूप सुंदर. याच्या कोणत्या चांगल्या गोष्टी आणि कोणत्या वाईट आहे गोष्टी ज्या तुला खटकतात आणि ज्या तुला चांगल्या पण वाटतात? वाईटच सांगू दे ना. आणि दोन्ही पण बोलायचं ना. सगळं वाईटच. वाईट गोष्टी हे आहे की तेच की ही इज नॉट अ गुड लिस्नर. अजून हर जागेवर म्हणजे पुढे 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 नाही यार, तू टीमला सोबत घेऊन चल ना. कारण की मी पण आय एक्सेप्ट की डोक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी चालू असते, पण तू पुढचा पण पॉइंट ऑफ व्ह्यू ऐक आणि त्याच्यावर हे कर. आणि दुसरी गोष्ट की नाही तू दिवसभर बोलशील चांगलं सांगून ते- एक दोन घनघन खूप जास्त. आणि चांगली गोष्ट ही आहे की हा म्हणजे माहिती नाही असं
पप्पासारखी कसं काळजी घेते. मी जे म्हटलं ना ते हा वस्तू माझ्या समोर आणणार आणि हे नाही बघणार की याच्या खिशात किती पैसे. जर मी म्हटलं नाही की मला आईस्क्रीम खायची आहे तर हे लास्ट त्याच्या खिशात 100 रुपये 200 रुपये तो पण तो उडवून देणार. पप्पांसारखा रागवणार, शिकवणार की नाही तू इथे चुकी होती की दम सारखी का बरं वागत आहे तू, तर हे आहे ते. तर मी चुकी असते तेव्हा रागवते, जेव्हा मी चांगलं करते तेव्हा अप्रिशिएट करते. तर मला ही गोष्ट आवडते की कधी कधी फादर सारखं हँडल करतो. तर तिचा तर नाही आहे कोणी फेवरेट क्रिएटर. तर फिमेल क्रिएटर कोण आहे तुझी फेवरेट नागपूर मधली किंवा बाहेरची महाराष्ट्रातली क्रिएटर? नागपूरमध्ये माझ्या जॉनरामध्ये मला तर चला मी विसरलो यार. फीमेल क्रिएटर सोडून द्या. तिला ऐकायचं देखो अगर फूड ब्लॉगिंग कर रहे मी थोडा सेफ खेळतो त्याच्यामध्ये. फूड ब्लॉगिंग जर करता त्याच्यामध्ये मला असं वाटतं नागपूरमध्ये प्रतीक्षा जयस्वाल, आणखी रुचिका सतकर हे बेस्ट आहेत. आणखी जर्नलिझम जर बघितलं आपण तर शशांक गट्टेवार, विनय पांडे, दे आर डुईंग अ गुड जॉब. त्यानंतर कॉमेडीमध्ये येतो ना, कॉमेडीमध्ये मला वैभव आवडते, आपले मित्र वैभव, हर्षल. साहिल कडक, साहिल इज ऑल्सो गुड. पण आता आपला जॉनर तुला सांगितलं ना, साहिल थोडंसं म्हणजे होऊन जातं त्या शिव्यावाल्या वगैरे मध्ये. म्हणजे मला असं आहे की साहिलचं की हा तो कंटेंट वगैरे पण करू शकते, पण तो देते थोडासा अब्युसिव्ह वर्ड्स वगैरे. तर कसं आहे आपल्याला कोणतं जर आवडत पण आहे तर आय थिंक कॉन्टेंट शुड बी शेअरेबल. बरोबर, ठीक आहे. जर मला सांगा तुम्हाला जर साहिलच्या काही एक अगर व्हिडिओ आवडत आहे ते कोणताही आहे, साहिलच्या सोडा, जर कोणता एक दुसरा क्रिएटरचा कॉन्टेंट आवडला आणि तुम्हाला मी म्हटलं की तुम्ही शेअर करा आणि त्यामध्ये जर अब्युसिव्ह वर्ड्स वगैरे आहे तर तुम्ही शेअर करायला पाहिजे. फूड ब्लॉगर आणि कंटेंट क्रिएटर याच्यात काय डिफरन्स आहे, तू काय वाटते? नागपूरमध्ये मी बघितलं सगळ्या कंटेंट क्रिएटरचा जो काम आहे ते सगळं फूड ब्लॉगर का खात आहेत? नागपूरमध्ये जागा कमी आणि फूड ब्लॉगर जास्त आहे सगळ्यात. आणखी मी देऊ का उत्तर? हा, मला ऍक्च्युअल मध्ये माहिती आहे फूड ब्लॉगरचे रेट. फूड ब्लॉगर पैसे सुद्धा नाही घेतात, नुसतं फुकट खायला भेटतं म्हणून तिथे जातात. तेच बोलणार होतो भाई. तुम मजदूर और तुम्हारे में क्या डिफरन्स आहे? मतलब मजदूर परवडले, मेहनतीची तरी खातायत त्याच्या. तुमच्यात काय आहे असं की जाऊन नुसतं फुकट देतात म्हणून खातात? काहीतरी चार्ज घ्या ना. कारण की आम्हाला कॉल येतात की मी सांगतो की यार 1.5 लाख लेता हूँ, 2 लाख लेता हूँ, म्हणते अरे 500 रुपये में तो ये आ जाएगा, 1000 रुपये में हो जाएगा. मतलब यार क्यों कंपेयर कर रहे हो तुम शाहरुख खान और छपरी रेंज कंटेंट या छपरी रिव्यू देने वालों को? डिफरन्स है ना, हम कंटेंट दे रहे हैं. असं म्हणणं आहे माझं. की काय तुला काय वाटतं की बरोबर आहे काही कम्पेअर करतात आपल्याला? नाही, कम्पेअर करणं तर बिलकुल बरोबर नाही. लाईक मला असं वाटतं की आपण कुठे जात आहोत, आपल्याला काही ना फक्त कॅमेरावर शो करायचं आहे आणि त्याला जर तुम्ही जर कोणता कॉन्टेंट म्हणून राहिले, ठीक आहे, व्लॉगिंग इज डिफरंट. फूड ब्लॉगिंग आजकाल बघून येऊन राहिले फूड ब्लॉगर नाहीच आहेत ते, नुसतं रिव्ह्यू देतात. रिव्ह्यू म्हणतात, रिव्ह्यू देणारे म्हणतात, क्रिटिक्स म्हणतात, फूड क्रिटिक्स असं म्हणतात. कॉन्टेंट क्रिएटर तर म्हणजे इन्फ्लुएन्सर वगैरे तर मी आय थिंक आपल्याला हे नाही केलं पाहिजे, कम्पेअर पण नाही केलं पाहिजे. ते एकदम आंघोळ करून राहिले, दरवाजा खोलत आहे, हम आ गए यहाँ पे बेस्ट खाना मिलता है, 15 मिनिटानंतर यहाँ पे भी बेस्ट खाना मिलता है. ठीक आहे, तुम्ही जर कोणाला बेस्ट म्हणत आहात तर स्टिक टू इट. मला असं वाटतंय की नागपूरमध्ये पण ओजी फूड ब्लॉगर्स आहेत. लाईक सुमित भैया, जे सुमित कानाडे भाऊ खूप आधीपासून करत आहे. ठीक आहे, शोएब बिया आधीपासून करत आहे, नागपूरच्या कार्तिक, आणखी नागपूरच्या कार्तिक भुक्कड हे खूप आधीपासून करत आहे. आणखी यांना बघून खूप सारे लोक इन्स्पायर होत आहेत. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही थोडं रिस्पॉन्सिबल बना की आपण पण असा कॉन्टेंट देऊ की म्हणजे इझिली कोणी कॉपी नाही केला पाहिजे ना. तर तुम्हाला बघून जर दुसरा शिकत आहे की भाई ये भी तो सिर्फ जाता है, खाता है, बोलता है, असं नाही. मला हे चारही खूप आवडतं. आणखी माझं असंच आहे की थोडासा अपस्किल केलं पाहिजे आपल्याला कॉन्टेंट, आणखी थोडंसं त्याच्यामध्ये डिटेलिंग ऍड केली पाहिजे. जर आपण कुठे जातो तर ये बेस्ट आहे, तो ये बेस्ट क्यू आहे, आता जिगर राहिला पाहिजे की कोणाला जर आपण निगेटिव्ह आहे कुठं तर आपण दाखवू. जसं तू दाखवतोय की तर ये थर्ड क्लास था, तो था, मी पण दाखवतो की ये खराब था, तो था. आजच दाखवलं मी एका जागी, माशी निघाली. तर ठीक आहे, मग ज्याच्यासाठी आपण पॉडकास्ट घेतला त्याच्या मेन मुद्द्यावर आहे तो त्या क्रिएटर सोबत काय पंगा झालाय आजपर्यंत? का बरं? काही रिझन असेल ना काही ना काही. क्रिएटर सोबत एखादा पंगा झालाय बा एखाद्या सोबत, काही माहित पडलाय का? हो, थोडीशी न्यूज आलेली आहे पंगा झाला. काय नाही, पंगा नाही म्हणजे ते पण हिट ऑफ द सेकंड मध्ये झालं होतं की समोरच्याला कोणीतरी काही सांगून दिलं की अभिनव तेरे बारे में ऐसा बोला, जे भी है. माझं असं म्हणणं होतं की भाई तेरे पास मेरा नंबर है, तू देख, मेरे को कॉल कर, मेरे को बोला, अपन बैठ के बात करते, ये आइडियली होना चाहिए था, पर ऐसा नहीं हुआ. अगर काहीतरी गोष्टी वाढून गेल्या. समोरच्याने काय केलं होतं? कॉल केला होता का काय केलं होतं? समोरच्यानी मग भेटले होतं पण त्यानं दुर्व्यवहार केला, तर आपण त्याच्या दुर्व्यवहारच्या फाईट बॅक. बरोबर. मग जेव्हा त्याला रिअलाइज झालं की बाई नाही यायचा, मला पण रिअलाइज झालं की नाही आपण हे करके गलत किया, तर आपण मग म्युच्युअली भेटलो
आणखी सगळं सॉर्ट आउट झालं, सगळं सही म्हणजे एक पॉईंटच्या नंतर सगळं सही होऊनच जातं, तेव्हा रिअलाइज पण होऊन जाते की भाई आपण गलत. त्याचा लॉस झाला होता की काही फायदा झाला जसं मला झाला होता? नाही मी भाऊ सांगत होतो ना, आय एम नॉट दॅट ऑफ अ गाय, दॅट टाईप ऑफ अ गाय की भाई कॉन्ट्रोवर्सी, पण आता थोडं करावं लागेल. करणे तर पडेल. नाही करत मी कॉन्ट्रोवर्सी नाही पडत, पण आता पडावं. तर हा वर्ड आहे, तिने गेस केला पाहिजे तो वर्ड. 2 4 सेल्फी. टिक टिक 10. सही तो बोला फोटोग्राफ था, फोटोग्राफ. ग्राफ पण अर्धा मार्क फोटो सही होता. पुढे लिहिलं असतं तू ना, ग्राफ काढलं असतं, ग्राफ जमलं असतं ना. बार बहुत इजी था, लास्ट टाइम इतने हार्ड गेस किया था. लास्ट टाइम मॅडम ना सिच्युएशनशिप हे सगळं गेस्ट केलं होतं. बापा अरे तोंड नाही खुलायचं आहे का? नाही, तोंड नाही बोलायचं. ऍक्टिंग करायचं. ठीक आहे, हे बोलायचं नाहीये तुला, अच्छा. ऍक्टिंग करायची. एल राईट. राईट अँगल हा. अँगल. अरे बापरे, फास्ट. मी. हाऊस. टाइम अप. ये क्या है? बैकपैक. तूने ऐसे करना था पगले. अर्ध बरोबर गेस करत आहे. तूने ऐसे करना था रात को. अर्ध बरोबर गेस करत आहे, अर्धा मार्क घेतो. कठीण आहे ते इंग्लिश वर्ड. बिकॉज हा गेम आम्हाला पण खेळणं पडलं, तर आम्ही आता शशांक भाऊ आणखी बहिणीला पण खेळायला लावू. थोडं मी इझी वाला देईन पहिलं. अरे आमचं ते एकही नाही. अरे बहिणी तुम्हाला खूपच इझी दिलं, खूपच इझी. एक पण येऊन जाईन माझ्या बहिणीला. बँड ड्रम. मेरे को लगा कुछ एकदम कॉम्प्लिकेटेड वर्ड दिया तूने, ऐसे बोल. इझी पहिले कम्फर्टेबल करना पडता. हा, हे होते आपल्यासाठी नागपूरचे कपल, व्हिडिओ क्रिएटर कपल. कपल वाले व्हिडिओ बनवतात, अभिनव तू आणि शेरन. आता त्यांचं काय नाही ते तर फ्युचर ही बता पाएगा. काय म्हणे, शेरन करत नाही म्हणे लग्न. तर असा होता. आणि अजून एक नेक्स्ट पॉडकास्ट, नेक्स्ट किंवा त्याच्या नेक्स्ट आपल्यासोबत असणार आहेत, ते सांगतो मी. पण तेव्हा अभिनव पण असणार आहे आपल्यासोबत असं बोललेलं आहे. तर तेव्हा काहीतरी अभिनव मला तरी वाटते की प्लीज वहिनीला नको आणखी प्लीज. म्हणजे का तू म्हणजे काय असं बोललं, मला ऐकायचं आहे. आपण बॉईज पोरांसोबत नाही जाऊ. आज बदला घेताय का तू? माझ्यासोबत खूप झालेला आहे. वहिनीला आणशीन, वहिनीला आपण शाळेसोबत फेकून देऊ. कुठे फेकून देऊ? शेरणला फेकू, वहिनीला पाठवून देऊ. हा, वहिनीला पाठवून देऊ, शॅरेनला फेकून देऊ, शॅरेनला पाठवून देऊन, वहिनीला फेकून देऊन. आणि तुम्ही लोक नागपूर भ्रमण करा पूर्ण त्या दिवशी, पण आम्हाला बॉईज ट्रिप पाहिजे. ते बोर झाली नागपूर फिरून. शॅरेनच्या घरी, अरे शॅरेनच्या घरी या तुम्ही दोघं मस्त जीवन बनवतो, तुम्ही चांगले जीवन बनवता. आपण एक बॉईज वाला पॉडकास्ट गाईज प्लीज कमेंट करा. कमेंट करा तर हा बॉईज वाला पॉडकास्ट येईल. कारण की माझ्यासोबत खूप घाण झालेला आहे. लहानपणापासून दिदी आहे ना, तिच्या मैत्रिणीसोबत जात होती, मला नेत नव्हती खेळायला. आणि आता इथेच होता. आणि जे मी थिएटर मध्ये होतो तिथे पोरी जाऊन ना काहीतरी बोलत असायच्या. मी समजा गेलो, अरे क्या चालू आहे, काय माहिती गर्ल्स टॉक म्हणून हाकलून द्यायचं. काय बोलताय तुम्ही? तर बॉईज टॉक करायचं. तर मला काही चुकीचं नाही करायचं, फक्त बॉईज टॉक करायचं. मी कुठे काही बोलत आहे, मी कुठे शेरणला विचारून तू तिकडे परमिशन घे. तिकडे काय शॅरेन सिर्फ बॉईज टॉक रहेंगे. परमिशन मागायची गरज नाही. तू हिंड मर काही कर. ते कमेंट कराल बॉईज टॉक तुम्हाला पाहिजे असेल तर. कारण की इथं कसं बोलताना आम्ही थोडेसे ऑकवर्ड होतो आणि मुली म्हणजे मी ऑकवर्ड नाही होत तसं तर, पण कसं बायको आहे ना, मी जसं बोललो की क्रश समोर थोडंसं ऑकवर्ड होतं, माझ्या क्रश समोर मला थोडं ऑकवर्ड होतं. पण नेक्स्ट टाइम पण असेलच वहिनी, टेन्शन नका घेऊ तुम्ही. पण बॉईज टॉकचा एक वेगळा. तर आमच्याकडनं छोटंसं गिफ्ट आहे तुमच्यासाठी. तर आम्हाला समजत नव्हतं की एवढ्या मोठ्या क्रिएटर्सला काय गिफ्ट द्यावं, त्यांना तर सगळंच आहे त्यांच्याकडे, म्हणून हे आमच्याकडनं, कारण आम्हाला खूप आवड आहे या गोष्टीची. तर आमची आठवण म्हणून टिकवाल तुम्ही. थँक्यू सो मच. बेस्ट गिफ्ट आहे कारण की शॅरेनच्या घरी पूर्ण झाड आहे. आमच्याही घरी तसंच आहे. तर चला, थँक्यू सो मच. आणि मला शॅरेनला एक विचारायचं होतं की या कपड्याचं टी शर्ट का शिवला तू? नाही,
माझा स्वतःचा ब्रँड आहे तर मी त्याचं प्रमोशन पण आहे का? फॉलो लेट्स नाही, करून घेऊ शकते प्रमोशन, ते आम्ही तुम्हाला फ्री मध्ये देऊ. लेट्स फॉलो Gossip Girls. थँक्यू सो मच. Coincident झालं. बाद में पैसे नको मागशील भाऊ. हे बाय, असं थोडं आहे. कट. आखिरी क्वेश्चन छगड़ नागपुरवाल्यांसाठी कि साला अगर हर कोई इन्फ्लुएंसर है नागपुर में तो ये इन्फ्लुएंस हो कौन रहा है? चलो Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.